110 किलो माझं वजन होतं. कसल्याही प्रकारच्या उड्या न मारता वर्कआउट करायचं, कारण तुमचं वजन जास्त असतं. तर मग ह्याच्यातून तू कसा वाचलास? 7 दिवसामध्ये 1 किलो वजन जर कमी करायचं असेल, भरपूर व्यायाम करायचा आणि भरपूर राबटून खायचं. 80% रोल हा आपल्या आहाराचा आहे आणि 20% रोल हा वर्कआउटचा आहे. जवळजवळ 7 महिने झालं मी चहाच्या कपाला म्हणजे शिवलं सुद्धा नाही. तर चालण्यानं तुमचं कधीही वजन कमी होत नाही. तुम्ही 3-4 किलोमीटर चालून येता आणि घरी येऊन लगेच चहा पिता. लोकांचं असं म्हणणं आहे की भात नाही खायचा मग वजन वाढतं, भात खाल्लाच नाही पाहिजे. तर डॉक्टर औदुंबर तळेकर व डॉक्टर मृदुला तळेकर यांचे रुक्माई मल्टी स्पेशालिटी अँड ICU हॉस्पिटल भोसे. उपलब्ध सुविधा: ICU विभाग, सोनोग्राफी सेंटर, स्वतंत्र प्रसूती विभाग व स्त्री रोग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, हृदयविकार, मधुमेह उपचार, पॅथॉलॉजी लॅब, इमर्जन्सी सेवा, नवजात शिशु उपचार, ऍक्सिडेंट फ्रॅक्चर, कार्डियक मॉनिटर, एक्स-रे, ॲम्ब्युलन्स, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, मेडिकल स्टोअर्स, कॅशलेस सुविधा उपलब्ध. सर्व विभागांचे तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध. सोनोग्राफी सुविधा उपलब्ध. विविध उपक्रमातून समाजहित व सामाजिक आरोग्य जोपासणारे रुक्माई मल्टी स्पेशालिटी अँड ICU हॉस्पिटल, पंढरपूर टेंभुर्णी रोड, भोसे पाटी, भोसे, पंढरपूर. मोबाईल 97 65 93 72 10. लँडलाईन 02180 29 98 52. रुक्माई मल्टी स्पेशालिटी अँड ICU हॉस्पिटल. नमस्कार, KD न्यूज अर्थात कर्कमदर्शन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातम्यांबरोबर बरंच काही, सर्वांसाठी सर्व काही. आणि आज आपल्या गाठी भेटीमध्ये एक विशेष गेस्ट असणार आहेत. आपल्या सगळ्यांचाच हा प्रश्न असतो की यार तब्येत कशी कमी करायची. माझा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न आहे आणि मग आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो. पण आज आपल्याकडे एक उदाहरण आहे आणि ते आपल्याला सांगणार आहेत की खरंच तब्येत कशी करायची, आपल्या आयुष्याची आपण काळजी कशी घ्यायची, लाईफस्टाईल काय असली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. आणि आपण आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून घेणार. आणि आपल्या सोबत आहेत फिरोज कोरगू दादा. तुझं खूप खूप स्वागत आहे कर्कमदर्शनवर. खूप खूप धन्यवाद. अर्थात आपल्या या कर्कमदर्शन न्यूज चॅनलचं मी खूप खूप मनापासून आभारी आहे, कारण हा प्रश्न सर्वांनाच पडतो. आणि आज नक्कीच ताई माझ्या सर्व उत्तरांवरती खुश असेल आणि आपल्या या गाठी भेटीच्या कार्यक्रमामधून एक आपल्या कर्कमवासियांसाठी किंवा आपल्या संपूर्ण ग्रामस्थांसाठी एक अनोखी पर्वणी असणार आहे. खूप खूप धन्यवाद अर्थात आपल्या KD न्यूजचं. तर मला दादा तुला विचारायचं की सुरुवात कशी झाली आणि तुझं सुरुवातीला वजन किती होतं? खरं पाहायला गेलं तर आज मी वयाच्या 36व्या वर्षामध्ये आहे आणि माझं वय 36 असताना माझ्या वजनाचा जर सांगायचा प्रश्न आला तर 110 किलो माझं वजन होतं. आणि ते वजन असताना मला सर्वप्रथम तर माझ्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम झाला. माझे गुडघे खूप दुखत होते आणि सगळ्यात मोठं माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की जर आज माझं वय 36 आहे आणि जर मी भविष्यामध्ये जर वजन नाही कमी केलं तर हा गुडघ्याचा प्रॉब्लेम किती प्रमाणात होऊ शकतो हे मी माझ्या वडिलांना पाहिलेलं आहे किंवा अदरवाईज सगळ्यांना पाहिलेलं आहे. आणि त्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये प्रश्न पडला की जर आपण आपली हेल्थ मेंटेन नाही ठेवली तर या अनेक अशा रोगांच्या बळी पडावं लागेल. आणि तो माझी सुरुवात झाली की आपण आपलं वजन कमी केलं पाहिजे. हा माझा सर्वप्रथम माझ्या गुडघ्यांकडे बघून मी विचार केला की वजन कमी केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठा इश्यू होता वजन कसं कमी करायचं. तर वजन कमी करण्यासाठी मी खूप अशी मेहनत घेतलेली आहे आणि आज घडीला मी आयडियल वेट वरती म्हणजे जसं आपलं उंची आणि वजन पाहिजे त्या प्रमाणात माझं 75 किलो वजन आहे आणि मी आज अगदी हेल्दी आणि आनंदी जीवन जगत आहे. यस. बऱ्याच वेळा काय होतं, आपण वजन कमी करायचं सुरुवात करतो आणि ठरवतो नाही यार आता कमी व्हायचं बरं का आपल्याला, म्हणजे ठीक आहे आता कमी व्हायचं. आणि मग 4-5 दिवस जातात आणि मग माणूस म्हणतो आता चलो जाने दो कुछ तो खा लेते. तर मग ह्याच्यातून तू कसा वाचलास, म्हणजे तू स्वतःला कसं वाचवलंस, एवढे महिने सस्टेन कसं केलंस? खरं तर हा खूप छान असा प्रश्न आहे ताई. सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट असेल तर आपल्यासाठी तर ते खाणं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या खाण्यावरती कंट्रोल ठेवत नाही तोपर्यंत तुम्हा सर्वांना हे शक्य नाही असं मी म्हणेल. खरं पाहायला गेलं तर माझा आहार जास्तीच्या प्रमाणात होता आणि मी कॅलरी इंटेक करायचा प्रयत्न केला. म्हणजे जर मी माझं जेवण स्मूथली कमी नाही केलं तर वजन कमी होत नाही ही मी स्वतः साक्षीदार आहे. कारण तुम्हाला शरीराला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्ती जर तुम्ही खात राहिला तर तुम्हाला हे अशक्य आहे. आणि जर तुम्ही कॅलरीज खात राहिला आणि त्या जर बर्न नाही केल्या तर वेट लॉस होत नाही. साधारणतः 7 दिवसामध्ये 1 किलो वजन जर कमी करायचं असेल तर सरासरी तुम्हाला 500 ते 400 कॅलरीज आठवड्यामध्ये कमी करावं लागतात.
त्या कॅलरीज मेंटेन ठेवल्यानंतर 7व्या दिवशी तुमचं वजन 1 किलो कमी होतं. आणि आपल्या आयुष्यामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण खूप म्हणजे हे आहेत, आपल्याला याच गोष्टी पाहिजेत किंवा अशा पाहिजेत, आणि जर तुम्ही तुमच्या खाण्यावरती जर कंट्रोल नाहीच ठेवलं तर ही गोष्ट नक्कीच अशक्य आहे. मी अजूनही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला तुमचं आयडियल वेट वरती यायचं असेल किंवा तुम्हाला वेट मेंटेन ठेवायचं असेल तर सर्वप्रथम जर तुम्ही तुमचा आहार हा एकदम सिंपली आणि तुम्हाला लागतं तेवढं जर तुम्ही ठेवला तर नक्कीच तुम्हाला हा यशाचा गमक सापडणार आहे. यस. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक म्हणायची होती की काय करतात लोक, खूप 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 व्यायाम करतात आणि लोकांना वाटतं की भरपूर व्यायाम करायचा आणि भरपूर राबटून खायचं, तर मग असं होतं का वजन कमी, किंवा मग अशा लोकांना तू काय सांगशील? यस. सर्वप्रथम तर आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये 80% रोल हा आपल्या आहाराचा आहे आणि 20% रोल हा वर्कआउटचा आहे. म्हणजे तुम्ही वर्कआउट किती करता याच्यापेक्षा तुम्ही आहार किती घेता याच्यावरती तुमच्या वजनाची कॅल्क्युलेशन अवलंबून असते. आणि वर्कआउट हा 100% जर केला तुमच्या मसल लॉस होतात. यानी की तुम्ही जर 100% वर्कआउट करत राहिला आणि आहार जर इंटेक नाही केला तर तुमच्या मसल लॉस होतात आणि त्या मसल लॉसमुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. सर्वप्रथम तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल की वर्कआउट हा फक्त आणि फक्त 20% काम करतो. 80% हा तुमचा आहार कामाला येतो. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये चेंजेस केले, तुमच्या खानपानावरती चेंजेस केले, तुम्ही तुमची शुगर इंटेक केली तर हे तुम्हाला नक्कीच शक्य आहे. कारण मी स्वतः माझ्या सर्वप्रथम आहारामध्ये चेंजेस केले. मी माझ्या काही गोष्टी पाळलेत. आतापर्यंत मी चहा नाही पिलो, जवळजवळ 7 महिने झालं मी चहाच्या कपाला म्हणजे शिवलं सुद्धा नाही. आणि सर्वप्रथम जर तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही शुगर तुमची जर कमी केली तर पहिल्या 7 दिवसामध्ये तुमच्यात अमेजिंग असे बदल होतात. जर तुम्ही शुगर, व्हाईट शुगर ही जर कमी करायचा प्रयत्न केला तर पहिल्या 7 दिवसामध्ये तुमच्यामध्ये बदल होतातच आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला खूप अशा आनंदी जीवनाला तुम्ही सामोरं जाऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की 80% न्यूट्रिशन, म्हणजे माझ्या भाषेमध्ये त्याला आहार म्हणतो, तर 80% आहार जो आहे तो तुमच्या घरामध्येच आहे. अदरवाईज तुम्हाला बाहेरचं काही खायचं नाही. जे तुम्ही रेग्युलरली आहारामध्ये घेतात जसे की कडधान्य असतील, आपल्या ज्वारी किंवा मका, बाजरी, या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायच्यात, ज्या की तुमच्यामध्ये सहज उपलब्ध. तुम्हाला मार्केटमधून काही घ्यायची गरज नाही आणि तुम्ही घर बसल्या तुमच्या आहारावरती कंट्रोल करून नक्कीच वजन कमी करू शकता, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. यस. मला अजून एक म्हणायचंय, आता आपण एक्सरसाइज बद्दल मगाशी आपला प्रश्न होता, तर काही आता असं आपण म्हणतो की आता तब्येत तुमची जास्त आहे, वजन तुमचं जास्त आहे, तुम्ही पळायला गेला, तुम्ही बाकी काही करायला गेला की तुमच्या गुडघ्यांवर फार ताण पडतो, तर मग सुरुवातीला काय कुठल्या प्रकारच्या एक्सरसाइजनी सुरुवात करावी जर वजन कमी करायचं, तुमचं वजन जास्त आहे, किंवा घरात भरपूर साऱ्या महिला आहेत ज्या आपले प्रेक्षक आहेत की ज्यांचे वजन वाढले पण आता कमी करायचं चाललं की लगेच गुडघे दुखायला लागतात. येस येस. तर सर्वप्रथम तर मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा पहिल्यांदा ठरवून घ्या. कारण तुम्हाला जर वर्कआउटच करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा जर प्रॉपर पाळल्या, यानी की दुपारचं जेवण हे 1:30च्या अगोदर झालं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण हे 7च्या अगोदर झालं पाहिजे. जर तुम्हाला हेच जुळालं तर तुम्ही सकाळी खाली म्हणजे उपाशी पोटी जर तुम्ही वर्कआउटला गेला तर ते 100% तुमचा वर्क करतो. कारण तुम्ही खाऊन पिऊन जर वर्कआउट करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते शक्य नाही. आणि जर तुम्ही चालण्याचा वर्कआउट जर करत असाल तर चालण्यानं तुमचं कधीही वजन कमी होत नाही. मी अजूनही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही चालून, तुम्हाला असा गैरसमज असेल की बाबा मी 3 किलोमीटर चाललो, 4 किलोमीटर चाललो, तर चालण्यानं फक्त तुमची इम्युनिटी वाढते पण तुमच्या कॅलरीज बर्न होत नाहीत. आणि कॅलरीज बर्न करायच्या असतील तर तुम्ही चालून आल्यानंतर तुमचा तो आहार नाही घेतला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांचं मी पाहिलंय की तुम्ही 3-4 किलोमीटर चालून येता आणि घरी येऊन लगेच चहा पिता. अदरवाईज तुमच्या जेवढ्या कॅलरीज बर्न झाल्यात तेवढ्या कॅलरीज तुम्ही परत इंटेक करता आणि त्याच्यामुळे तुमचं वजन कमी जास्त होण्याचं प्रमाण आहे ते थांबतं. आणि मला असं सांगायचं की वर्कआउट करत असताना 99% तुमचं पोट उपाशी पाहिजे. जर तुम्ही त्या पद्धतीने जर वर्कआउट करत राहिला तर 100% तुम्हाला वजन कमी होण्यासाठी मदत होणार आहे. यस. आणि सुरुवातीला काय वर्कआउट करावं, म्हणजे मगाशी आपण बोलताना तू बोलला की आपण कार्डिओ पासूनच सुरुवात केली पाहिजे. तर यस, खरं तर एक्सरसाइज करत असताना त्याच्यामध्ये खूप अशा एक्सरसाइज आहेत ज्या की आपल्या कार्डिओच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. मी सर्वप्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सुरुवातीला एक शतपावली करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला चालणे हा सुरुवातीचा व्यायाम आहे. चालल्यानंतर तुम्हाला ज्या जमतील त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुवमेंट क्रिएट करायचे. बाबा ठरवायचे मला हेडचं, चेस्टचं किंवा तुमच्या लेगचं, ह्या मुवमेंट तुम्ही क्रिएट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही वर्कआउटला सुरुवात करा. पहिले तर 7 दिवस तुम्हाला
कसल्याही प्रकारच्या उड्या न मारता वर्कआउट करायचं, कारण तुमचं वजन जास्त असतं आणि वजन जास्त असताना तुमच्या गुडघ्यावरती ताण येतो आणि त्या गुडघ्यावरती ताण येत असताना तुमचा एखादा स्पेअर पार्ट किंवा बॉडीचा पार्ट हा पेन करतो. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी लोकांना विचार येतो की हे मला जमत नाही, कारण बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की वर्कआउट हा कंटिन्यू होत नाही. वर्कआउट हा कंटिन्यू करायचा असेल तर तुमचा आहार हा कमी पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही वर्कआउट 100% करू शकता. शेवटी तुमच्या मनाच्या मानसिकतेवरती हा प्रश्न अवलंबून आहे की मला हे वेट लॉस करायचं आहे आणि जर ते करायचं असेल तर वर्कआउट हा तुम्हाला कामाला येतो. परंतु माझा वारंवार हा प्रश्न तुम्हाला सांगितला आहे की तुम्ही तुमचा आहार मेंटेन करा, कारण आहार हा बेस्ट पद्धतीने तुम्हाला वेट लॉस साठी प्रोग्राम मध्ये 100% कामाला येतो. आहार काय असला पाहिजे? यस, सर्वप्रथम तर मी तुम्हाला काय खायचं नाही हे सांगतो की तुम्ही जे आपल्या बाजारामध्ये मिळणारे कोल्ड्रिंक्स आहेत ह्या नक्कीच अवॉइड केला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण घरी जो चहा पितो तो सगळ्यात गोड असतो. सर्वप्रथम तर तुम्ही चहा जर 4-5 कप पित असाल तर कमी 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 करत तो कमी करायचा आहे, कारण बऱ्याच जणांना चहा सोडल्यानंतर डोकं दुखण्याचा किंवा अदरवाईज बऱ्याच प्रॉब्लेम असतात. परंतु चहा सुटत नाही असे मला बरेच जण म्हणाले, पण मी स्वतः 7 महिने झाले चहा पिलो नाही, कारण मी पण खूप चहा पित होतो. आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जर सुरुवात तुम्ही स्वतःपासून केली, आपल्या घरातून जर नाही चहा पिला सकाळचा तर तुम्ही मार्केटमध्ये चहा नाही पिणार. सर्वप्रथम तर तुम्ही 100% चहा अवॉइड करा. त्याच्या ऐवजी जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर तो नक्कीच सेंद्रिय गुळाचा चहा प्या. एखाद्याला नाही चहा पिलं तर सहन होत नाही, अशा पद्धतीला मी सांगू इच्छितो की नॉट केमिकल, म्हणजे चहाच्या पर्यायाला तुम्हाला गुळाचा चहा नक्की चालेल, पण त्याचं सुद्धा प्रमाण तुम्हाला एक छोट्याशा कपामध्ये पाहिजे, कारण चहा प्यायचा आहे तर तो शुगर इंटेक करायचा आहे आपल्याला. आणि चहा हा नॉर्मली प्या, तो पण 100% बंद करा. त्याच्यानंतर तुमचं जे मीठ आहे हे नॉर्मली प्रमाणात, तुम्हाला चवीपुरतं मीठ घ्या. बऱ्याच जणाला मीठ जास्ती खाण्याची एक म्हणजे सवय असते, तर मिठामुळे तुमच्या ब्लड प्रेशरवरती नक्कीच परिणाम होतो आणि तुमच्या जीवनामध्ये मीठ सुद्धा हे अवॉइड केलं पाहिजे. मीठ चवीनुसार लागेल तेवढं नक्की घ्या. त्याच्यानंतर बाजारामध्ये तुम्हाला अनप्रोसेस्ड फूड आहे जे तुम्ही टाळले पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की बाबा हे नाही खाल्लं पाहिजे. मैद्याचं बेकरीचे पदार्थ आहेत, तुम्ही खारी, टोस्ट, बटर आणि पाव आहेत जे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात, 100% अवॉइड करा. कारण सुरुवातीला तुम्हाला चवीला जे चांगले लागतात पदार्थ ते तुमच्या शरीरासाठी घातक आहेत. कारण तुम्हाला बिस्किट सुद्धा, आपण सहज म्हणतो चहा बिस्किट घेऊया, परंतु चहा आणि बिस्किटामधून तुम्हाला खूप अशा प्रमाणात कॅलरीज जाते आणि ते तुम्ही बर्न करू शकत नाही. कारण 7 दिवस 500 कॅलरीज बर्न केल्यानंतर तुमचं 1 किलो वजन कमी होतं. मी तुम्हाला अजून पण सांगतो, तुम्ही तुमचा 1 टायमाचा आहार कमी करा. दुपारी फक्त जेवण, संध्याकाळी जेवण करून करू नका. 7व्या दिवशी वजन चेक करा, तरच तुमचं 1 किलो वजन कमी होतंय. आणि चहा, बिस्किट आणि पाव आहेत किंवा तुमचे बटर आहेत किंवा मैद्याचे पदार्थ आहेत, हे तुमचं वजन वाढवायचं काम करतात आणि 7 दिवसानंतर 1 किलो वजन कमी होतं. जे मग विचार करा, तर तुम्ही एक टायमाला 1 कप चहा आणि त्याच्याबरोबर 1 बिस्किटचा पुडा खाल्ला तर हे 150 ते 200 कॅलरीज तुम्ही नक्कीच बर्न करू शकत नाही आणि तुम्हाला वेट लॉस मध्ये त्याची मदत होत नाही. आणि तुम्हाला खायचं काय, तर मी नक्कीच सांगू इच्छितो की तुम्ही सर्वप्रथम तर तुमच्या आहारामध्ये डाळींचं प्रमाण वाढवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला मूग, मसूर, मटकी, तूर आणि अदरवाईज जेवढे पण डाळी असतील ज्या तुम्हाला प्रोटीनचं सोर्स पूर्ण करतात आणि ज्या मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होतात. त्याच्यानंतर चपाती जर खात असाल तर चपातीच्या जागेला तुम्ही ज्वारीची भाकरी 100% तुमच्या आहारामध्ये आणायची आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल बाबा ठेचा आहे, बेसन आहे, भाकरी आहे, कांदा आहे, या सर्व गोष्टी तुमच्या मी आहारामध्ये आणायच्या आहेत, जेणेकरून चपाती ही तुम्हाला सहजासहजी बंद होत नाही. मला बंद झाली नाही 1 महिना, परंतु जर तुम्ही तुमच्या आहारामधून चपाती, म्हणजे जसं की गव्हाचं पीठ आहे ते पचायला जड आहे आणि ज्वारीचं पीठ आहे ते पचायला हलकं आहे, जे 2 तासामध्ये तुमची ज्वारीची भाकरी ही पचून जाते आणि तुमचं पोट हलकं राहतं, त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. जर चपाती खाल्ली तर ते तुम्हाला असं वाटतं की अजून एकदा मी जेवलं पाहिजे आणि ज्वारीची भाकर हे पोट भरून राहते. आणि नक्कीच तुम्ही चपाती बंद करून ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, मक्याची भाकर हे कमी जास्त प्रमाणात नक्की घेतलं पाहिजे. आणि दुधाचं प्रमाण मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो, दूध हे आपल्या आहारामध्ये नक्की पाहिजे, पण दुधापासून बनणारे तुम्ही जे दुसरे पदार्थ आहेत, दूध सोडून दही आहे, पनीर आहे आणि ताक आहे, या गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. कारण सहजासहजी दूध माणूस गरम करून पितो, ज्याच्यावरती जी मलाई येते त्याच्यामुळे तुमचा फॅट लेवल वाढतं. मी दुधाला विरोध कधीच करणार नाही. दूध तुम्ही जर थंड पिला, म्हणजे जसं की आपण म्हणतो निरसं दूध आहे जे ग्रामीण भागामध्ये नक्कीच चालतं की बाबा कोरं दूध, तर ते दूध तुमच्या शरीरासाठी उपयुक्त आहे.
परंतु जर ते दूध तुम्ही गरम केलं परत ते थंड केलं तर त्याच्यावरती जी साई येते त्या साईमुळे तुमचं फॅट वाढतं आणि फॅट सहजासहजी कमी होत नाही, कारण ते फॅट तुमच्या पोटाच्या समोरच्या भागावरती येऊन राहतं आणि ते कमी करायला खूप असं स्ट्रगल करावं लागतो. यस, दादानी खूप स्ट्रगल केलाय एवढं सगळं फॅट हे करायला, त्यामुळे तो एवढं पोट तिडकीने आपल्या सगळ्यांना सांगतोय. तर माझा पुढचा असा प्रश्न आहे की बरीच लोक अंडी खातात डाएट, मग मी अंडी खाणार, मग मी चिकन खाणार, तर मग तुम्ही व्हेजिटेरियन असाल तरी सुद्धा तुम्ही तेवढं प्रोटीन इनटेक करून ही डाएट व्यवस्थित करू शकता का? येस, खूप छान प्रश्न आहे. कारण आहारामध्ये सगळ्यांना असं वाटतं की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आपल्याला ताकद येते, पण असं काही नाही. शुद्ध शाकाहारी असे पदार्थ बरेच आहेत की जे तुमच्या शरीरात, मी 7 महिन्यामध्ये खूप वेळा मला प्रसंग आला नॉनव्हेज खाण्याचा, पण मी नाहीच खाल्लं. मी 7 महिने जरा नॉनव्हेज खाल्लेलं नाही. आणि तुम्हाला अजून एकदा सांगू इच्छितो की जर तुम्हाला खायचेच असतील तर तुम्ही एग्स खाऊ शकता, ते पण व्हाईट. जर तुम्हाला तुमचा प्रोटीनचा सोर्स तुम्हाला वाढवू शकत नाही तर तुम्ही त्यातलं फक्त आणि फक्त एग्स मधलं व्हाईट खायचं आहे, ज्याच्यामधून तुम्हाला प्रोटीनचा सोर्स मिळू शकतो. तुम्ही 8-10 तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रोटीनच्या तुमच्या वजनाच्या हिशोबाने तुम्हाला प्रोटीनची गरज असते. परंतु तुम्ही जर व्हाईट बरोबर येलो खाल्लं तर ते 0 आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच अंडी खात असाल, जर बाबा एखादा नॉनव्हेज प्रेमी आहे तर मी त्याला सांगू इच्छितो की तुम्ही एक तर मी विरोध करेल की तुम्ही शुद्ध आहार आणि शाकाहार घ्या, जो तुम्हाला लाईफ टाइम निरोगी ठेवायचं काम करेल. कारण जे खाणे आपण आपल्या आजोबांनी, पणजोबांनी किंवा आपल्या पूर्वजांनी ह्या गोष्टी टाळून त्यांची 80, 90, 95 वर्षापर्यंत ताकद राहायची. आत्ताच्या माझ्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे एक 45 वयाच्या माणसाला सुद्धा हार्ट अटॅक येतो, 50 वयाच्या माणसाला हार्ट अटॅक येतो. परंतु माझे आजोबा किंवा माझे पूर्वज आहेत ते 80, 85, 90 वर्षापर्यंत चालत होते. आणि आपण आपल्या आहारामध्ये, कारण आत्ताचं जेवण हे 100% हायब्रिड आहे. आपण बाजारामध्ये एखादी गोष्ट साठी घ्यायला गेलो, वांगे जरी घ्यायला गेलो किंवा ज्या त्याच्यावरती खूप अशा रासायनिक प्रक्रिया केलेल्या आहेत. आपण कोथिंबीर सुद्धा आता सध्या तुम्हाला बाजारामध्ये 9 ते 10 दिवसामध्ये यायला लागली, कारण त्याच्यावरती प्रोसेस केली जाते. आणि मार्केटमध्ये देशी कोथिंबीर तुम्हाला आता मिळतच नाही. आणि त्या गोष्टी तुम्ही सोडून आहार बदललाय, म्हणजे एक तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की शुद्ध आहार आणि शाकाहार 100% शाकाहारी बना आणि तुमच्या आयुष्याच्या निरोगी जीवनाकडे तुम्ही वाटचाल करायला पाहिजे. यस, आता अजून एक माझा महत्वाचा प्रश्न तुला हा आहे की आपण हे सगळे प्रोडक्ट्स भेटतात, तुम्ही वजन कमी करा, असं वजन कमी करा, तसं वजन कमी करा, तर त्याचा किती रोल आहे किंवा तुम्ही त्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये न जाता तुम्ही त्या प्रोडक्टचा वापर न करता सुद्धा आता तू कशाचाच युज नाही केला आणि तू कमी झालास, तर खूप लोकांना असं वाटतं की नाही काहीतरी घेतलं कीच वजन कमी होतं, मोठे मोठे प्रोटीनचे डबे घेतले जातात, तर मग तुझं त्याच्यावर काय म्हणणं आहे नेमकं? नाही, मी सर्वप्रथम तर सांगू इच्छितो की तुम्हाला एका बॉडी बिल्डिंग मध्ये जर स्टँड बाय करायचं असेल तर हेवी प्रोटीनची तुम्हाला गरज राहते. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कधीच आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं नाहीये. तुम्हाला तुमचं मेंटेन ठेवायचं आहे वजन, आणि वाढून पण द्यायचं नाही आणि कमी पण ठेवायचं नाही. ज्या प्रोडक्ट बद्दल मी तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो की ज्या लोकांना मार्केटमध्ये खूप साऱ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्या लोकांनी ते केलं तर ठीक आहे, कारण त्यांचं खाणं आणि त्यांचा वर्कआउट त्याच लेवलचा असतो. पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो की या गोष्टी तुम्ही अवॉइड करा, कारण ज्या पद्धतीने तुमचं वजन प्रोडक्टमुळे कमी होऊ शकतं त्याच पद्धतीने तुमचं वजन वाढू पण शकतं. कारण मी गेले 3 महिने झालं आयडियवेट वरती आहे आणि आयडियवेट वरती असताना मी माझ्या आहारामध्ये किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून मी माझ्या आहारामध्ये समाविष्ट करतो. कारण आज तुम्हाला सहज चवीला चांगली लागणारी गोष्ट ही तुमच्या आरोग्याची म्हणजे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मार्केटमध्ये मी सहज गेलो आणि मला मॅगी खायची जी 2 मिनिटांमध्ये बनते, परंतु त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इंटेक केलेल्या आहेत की ज्या तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि लोकांना सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आवडतात आणि ज्या गोष्टी बनायला वेळ लागतो त्या तुमच्या आरोग्यासाठी खूप खूप लाभदायक आहेत. हा, गोष्टी बनायला वेळ लागतो वरून मला आठवलं की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की भात नाही खायचा मग वजन वाढतं, भात खाल्लाच नाही पाहिजे, तर नेमकं काय आहे? हे मिथ आहे काय, खरं आहे खोटं आहे, काय तू सांगशील? नाही, मी स्वतः माझ्या आहारामधून राईस अजूनपर्यंत बंद नाही केला. मी ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांना मनापासून सांगू इच्छितो की तुम्ही राईस न बंद करता राईस बनवण्याची पद्धत बदला. 100% तुम्हाला राईस म्हणजे त्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स किंवा ज्या आपल्याला गोष्टी लागतात शरीरासाठी त्या व्हाईट प्रोटीन त्या राईस मध्ये नक्की आहेत, परंतु तुम्ही राईस बनवत असताना तो बाउल बनवा, म्हणजे जेणेकरून एका जर्मनच्या पातेल्यामध्ये राईस घ्या, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तेल टाकू नका
आणि मीठ नॉर्मली, कारण राईस मध्ये कसल्याही प्रकारचा ऑइल जर नाही राहिलं तर तुम्ही पोटभर राईस खाऊ शकता. मी स्वतः 7 महिन्यामध्ये राईस बंद केलेला नाही, तरीही मी माझ्या 110 किलो वजनावर 75 किलोवरती आलेलो आहे. परंतु राईस बनवण्याची पद्धत नक्की बदला. कारण मी आपल्या केडी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतोय की बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की भात खाल्ल्याने वजन वाढतं. अजिबात नाही. मी स्वतः 7 महिन्यामध्ये कधीही राईस किंवा भात खाल्ला नाही असं नाही. मी रोज माझ्या आहारामध्ये भात आहे, परंतु ती भात बनवण्याची किंवा राईस बनवण्याची पद्धत मी बदललेली आहे. आणि तुम्हाला मी आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतोय ताई की तुम्ही राईस बनवण्याची पद्धत बदला आणि तुमच्या आहारामध्ये राईस नक्की राहू द्या. परंतु ज्या गोष्टी अवॉइड करता येतील त्या तुम्ही नक्की अवॉइड करा. कारण ज्या गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध आहेत, राईस तुमचा मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे आणि तो विदाऊट तेलाचा जर तुम्ही बनवला तर खूप छान लागतो. आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो की तुम्ही भात वाढल्याने वजन वाढतं हा शुद्ध आणि शुद्ध गैरसमज आहे. मी आपल्या केडी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की असं कधी होत नाही की राईस खाल्ल्याने वजन वाढतं. मी स्वतः किंवा मी माझ्या दक्षिणेकडल्या भागात गेल्यानंतर, मी फिरायला गेल्यानंतर आवर्जून पाहिलेलं आहे की त्यांचा आहारच तो राईस आहे. की पाश्चिमात्य तुम्ही जर दक्षिणेकडे फिरायला गेला कधी चुकून आपल्या, तर त्या लोकांची तब्येत कायम स्लिम असते. तुम्ही अजून विचार करा की राईस खाल्ल्याने वजन वाढतं असा हा माझा पूर्णपणे ताई त्याला विरोध आहे. यस, तो कुठल्या पद्धतीने शिजवला जातो हे महत्वाचं आहे. आता डाएट म्हटलं की लगेच लोकांना ब्रॉकली काय, मग ब्रॉकली खाणार आम्ही, लाईक होल व्हीट टोस्ट खाणार, ब्रेड खाणार, म्हणजे असं हेल्दी म्हणलं की फार महागड्या महागड्या भाज्या आणि फळं, असा एक जो गैरसमज आहे. तर मग तू हे कर. आणि नेमकं तू काय खातोस की कमी झालं, म्हणजे या महागड्या भाज्या फळं न खाता सुद्धा वजन कमी करता येतं? सर्वप्रथम तर या 7 महिन्याच्या जर्नीमध्ये मी तुम्हाला माझा पहिला महिना सांगतो, जो की मी नॉनव्हेज प्रेमी होतो सुरुवातीला. कारण माझं वजन वाढायचं कारणच ते नॉनव्हेज होतं. आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये मला खूप त्रास झाला हे सगळ्या गोष्टी सोडण्यासाठी. कारण माझं जीवन असं होतं की खाणे, झोपणे आणि मार्केटमध्ये थोडंसं घुमून येणे. म्हणजे मी असा विचार केलाच नाही की हे करोडो रुपयाची आपली शरीर संपत्ती आहे, मला माहित नव्हतं. परंतु ज्या दिवशी मला समजलं की जर तुम्ही फिट असाल तर तुमचं आयुष्य वाढतं, जर तुमचं वजन कमी असेल तर तुमची जगण्याची उमेद आणि तुम्ही मार्केटमध्ये कशा पद्धतीने वावरता हे सुद्धा बदल होतात. सुरुवातीला तर मी चहा एक टाइम पेजो, कारण मला माझ्या माइंडवरती असा प्रसंग आला होता की चहा सोडल्याने डोकं दुखतं. मग मी सुरुवातीला पहिल्या 8 दिवसामध्ये चहा सोडला, परंतु गपचूप मी जाऊन चहा प्यायचो. मी पुन्हा प्रेक्षकांना सांगतो की असं होतं की एखादी गोष्ट तुम्हाला सोडायची तर ते सहज शक्य नाही. कारण 35 वयापर्यंत मी चहा पिलेलो आहे आणि 36व्या वयामध्ये येत असताना मला चहा सोडायचा, तो मला जमला नाही. परंतु 7 दिवस मी चहा न पिता राहिलो, परंतु मी लपून छपून पहिल्या हप्त्यामध्ये चहा नक्की पिलो. परंतु मला माझ्या लक्षामध्ये असं आलं की मी हे सोडू शकतो. मी पुढच्या आठवड्यामध्ये मी चहाच्या ठिकाणी मी गरम पाणी प्यायला चालू केलं. कारण बऱ्याच लोकांना असं असतं की बाबा चहा नाही पिल्यानंतर डोकं दुखतं, तर मी चहाच्या ठिकाणी फक्त आणि फक्त गरम पाणी पिलो, जेणेकरून माझ्या जिभेला एक चटका बसावा. म्हणजे चहा कसा गरम प्यायची लोकांना सवय असं मी गरम पाणी पिलो. गरम पाणी पित असताना मला खूप सारे चेंजेस जाणवले की बाबा ठीक आहे, चला आता आपण चहा 100% सोडला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मला 8-8:30ला जेवायची सवय होते. सुरुवातीला मला माहितीच नसायचं की बाबा जेवणाचं टायमिंग किंवा काय असं नाही असं, पण मी सुरुवातीला जेवणाचं टायमिंग चेंज केलं. मी सकाळी काकडी, टोमॅटो, बीट आणि गाजर ही माझ्या आहारामध्ये आणलं, जेणेकरून माझ्या वॉटर लेवलची क्षमता मी त्याच्यामुळे वाढवू शकलो. त्याच्यानंतर 11-11:30 वाजता मला भूक लागायची, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्या बाजारामध्ये सहज मिळतात फुटाणे, जे की प्रोटीनचा सोर्स. यस, तर तुम्ही एक 100 ग्रॅम फुटाणे, तुम्हाला जर 11-11:30 वाजता भूक लागत असेल तर तुम्ही फुटाणे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि 1 ग्लास पाणी पिऊन तुम्ही थांबा. कारण 2 वाजेपर्यंत कसल्याही पद्धतीने दम निघणार नाही. तुम्ही सलाड जर सकाळी खाल्लं तर 11-11:30 वाजता नक्की फुटाणे खा आणि 1:30च्या अगोदर तुम्ही नक्की जेवायला बसा. तर त्या 1:30 वाजता मी जेवायला बसत असताना मी सुरुवातीला 2 ज्वारीच्या भाकरी खायचो, ज्याच्यामध्ये मी माझ्या भाजीमध्ये मी कधी असं ठरवलं नाही की मला हे खायचंय. मी 100% त्याच्यामध्ये डाळी इंटेक केल्या. मला वरण आणि भाकरी खूप आवडायची, त्याच्याबरोबर मी ठेचा. तुम्ही आहारामध्ये नक्कीच तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकर, तुम्हाला पाहिजे असं मिरचीचा ठेचा, चटणी आणि त्याच्यानंतर एक अर्धा तास तुम्ही दही घ्यायचो. म्हणजे जी पोटामध्ये हीट झालेली आहे, दुपारचं जेवण झालं तर मी अर्ध्या ते पाऊण तासानंतर दही खायचो. अशा पद्धतीने मी माझ्या दिवसाची सुरुवात करायचो आणि त्याच्यानंतर मी 7ला संध्याकाळी जेवायचो. तर 7ला जेवायचा प्रसंग येत असताना मी त्या 2 भाकरी आणि संध्याकाळी एकच भाकर, कारण दिवसामध्ये मी फक्त 3 ज्वारीच्या भाकरी इंटेक करायचो आणि
राईस हा नॉर्मली आपल्याला मला कसं सवय होती की राईस खाल्ल्याशिवाय माझं पोट भरत नव्हतं, म्हणून मी सुरुवातीच्या काळामध्ये खूप नॉर्मली राईस खाल्ला. आणि त्याच्यानंतर कसल्याही परिस्थितीत जेवणानंतर एक घोटच्या वर पाणी नाही प्यायचं. तुम्ही तुमच्या जेवणाच्या नंतर जर लगेच पाणी पित असाल तर तुम्ही कधीही वजन कमी करू शकणार नाही. मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पाणी पिण्याचे फायदे सांगतो. तुम्ही जेवण केल्या जर पाणी पिला तर तुमच्या पोटामध्ये जे आपल्या जेवण पचवण्याची जी प्रक्रिया सुरू असते ते ताबडतोब बंद पडतात. म्हणजे मी स्वतः त्याच्यामधून गेलेलो आहे. तुम्ही आहार घेतल्यानंतर कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त तुम्हाला नाही झालं तर पाऊण तासानंतर तुम्ही पाणी घ्यायचं आहे. कारण तुमच्या वजन मेंटेन ठेवण्याला आणि आहार पचवण्यासाठी तुमच्या पाण्याची म्हणजे तुमच्या शरीरामध्ये वॉटर लेवल खूप खूप मदत करते. आणि सर्वात लोकांचा खूप असा हे विषय आहे की जेवण केलं की 1 तांब्यावर पाणी पितात. म्हणजे सगळ्यात मोठी चूक माणसं तिथं करतात. कारण तुम्ही तुमचं वजन आयडियल वेट वरती आणणं आणि आणण्यासाठी प्रयत्न करणं याच्यामध्ये पाण्याचा खूप मोठा रोल आहे. तुम्ही दिवसामध्ये 4 लिटर पाणी पिलं पाहिजे ह्या मताचा मी आहे, परंतु पाणी पिण्याच्या वेळा बदला. तुम्हाला तहान नसताना सुद्धा तुम्ही पाणी पिऊ शकता, परंतु जेवण केल्याच्या 1 तास नंतर जास्तीत जास्त पाऊण तासानंतर तुम्ही पाणी पिलं पाहिजे. येस. आणि जर या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर घरी बसल्या तुम्ही 1 महिन्यामध्ये 3 किलो वजन सहजासहजी कुठल्याही प्रोडक्टच्या याच्यामध्ये न जाता नॅचरल पद्धतीने आणि ते आयुष्यात कधी वाढणार नाही अशा पद्धतीने तुम्ही नक्की वजन कमी करू शकता. काही लोकांना वजन कमी करायचं असेल तर ते काय करतात, उपाशी राहतात. मग एक भरपूर वेळ उपाशी राहायचं, मग परत जेवायचं आणि मग तोपर्यंत हातपाय असे थरथर करायला लागले, एनर्जी नाहीये. तर मग हे योग्य आहे अयोग्य आहे, काय तुझं काय म्हणणं आहे? नाही, 100% हे चुकीचं आहे. तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रोग्रेसमध्ये आहार हा खूप महत्वाचा रोल आहे. कारण तुमच्या प्रत्येक स्पेअरला त्या ऊर्जेची गरज असते. जसे की आपण ज्वारीची भाकरी घेतली तर त्याच्यावर कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतात, प्रथिने मिळतात, प्रोटीन्स मिळतात, याच्यावरती आपलं शरीर चालते. आणि राहिला प्रश्न उपाशी राहून वजन कमी करायचा, तर उपाशी राहून वजन कमी करण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा बॅकलॉग असा आहे की तुमच्या मसल लॉस होतील. आणि मसल लॉस होईल तुम्हाला अशक्तपणा येईल. कारण दिवसा तुम्हाला कुठलंही काम करण्याची एनर्जी राहणार नाही. माझं असं मत आहे की तुम्ही आहार घेऊन नक्की वजन कमी करू शकता, परंतु आहार मेंटेनली तुमचा पाहिजे. उपाशी राहून तुमचं वजन कधीही कमी होणार नाही, याला माझा पूर्णपणे विरोध आहे. फिरोजदादा, आता आपण बघतोय की सगळ्यांच्या लाईफस्टाईल्स बदलल्यात. म्हणजे मुलं भरपूर वेळ जागतायत, फोन बघतायत, किंवा घरातल्या महिलांना एक फोनचा वेगळा नाद आहे आणि जेवताना फोन. मग तो सगळा परिणाम आता सध्या आपण जर बघितलं तर आधीपेक्षा आता जे जाडीचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. तर मग हे कसं लाईफस्टाईल तुम्ही कशी तुमची जागेवर आणली पाहिजे ना, ह्याचा केवढा मोठा रोल आहे तुमचं वजन वाढण्यामध्ये किंवा कमी होण्यामध्ये? सर्वप्रथम तर अतिशय माझ्या मुलांच्या भविष्य दृष्टिकोनातून हा खूप छान असा प्रश्न आहे ताई. खरं पाहायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आपण लहान असताना किंवा मी लहान असताना हे सगळे खेळ ग्राउंड मध्ये खेळले जायचे. परंतु आता मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांना त्यांचं आयुष्य हे मोबाईल मध्ये आहे असं वाटतं. कारण प्रत्येक खेळ हा मोबाईल मध्ये खेळला जातो. त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेवरती, त्यांच्या मानसिकतेवरती आणि त्यांच्या वाढीवरती सुद्धा परिणाम व्हायला लागलेला आहे. खरं पाहायला गेलं तर मी पुन्हा एक आपल्या केडीन्यूजच्या माध्यमातून सर्व आपल्या पालकांना किंवा त्यांच्या माता पित्यांना सांगू इच्छितो की एक तर तुम्ही तुमच्या मुलांच्या मोबाईल देण्याकडे दुर्लक्ष करा आणि त्यांना जास्तीत जास्त ग्राउंडवरती खेळण्यासाठी पाठवा. कारण खरं पाहायला गेलं तर जुन्या एक 10-15 वर्षापूर्वी झाडावरती चढून सूरपारंभ खेळायचा हा खेळ होता. त्याच्यानंतर विटूदांडू खेळायचा खेळ होता. त्याच्यानंतर एक कंची खेळायचा खेळ होता. किंवा लय जास्ती प्रमाणामध्ये आपला हा क्रिकेट. मी त्याला असं नाही म्हणणार आहे की बाबा, पण ज्याच्यामुळे आपल्या शरीराला हालचाल होणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीराची एनर्जी जाणार आहे, असे मर्दानी खेळ आपल्या मुलांनी किंवा आपण सुद्धा खेळले पाहिजेत. खरं पाहायला गेलं तर हे सर्व खेळ बंद झाल्यामुळं आपल्या जी आता भावी पिढी आपली जी आता पुढं चालू आहे की जेव्हा हे लहान मुलं आहेत ते ग्राउंडवरती न जाता त्यांचं सर्व आयुष्य एका खोलीमध्ये त्यांनी कैद करून घेतलेलं आहे. आणि मी याच्या माध्यमातून किंवा आता जे आपण बोलतोय की त्याच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे म्हणून जर मुलगा शांत बसवायचा असेल तुम्ही त्याला मोबाईल देता, तर मी त्याला विरोध करेन. तुम्ही त्या मुलाला ग्राउंडवरती खेळायसाठी पाठवा. कारण तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर त्याला पाठवा. कारण जोपर्यंत तो त्याच्या मानसिकतेतून तो बाहेर निघणार नाही, ग्राउंडवरती तो खेळणार नाही, तोपर्यंत त्याला भूक लागणार नाही. कारण आता आपण लहान मुलांना जेवायला घालायचं म्हणलं तरी त्याला मोबाईल बघायला देतो आणि मग त्याला जेवायला देतो. तर असं न करता तुम्ही त्याला नक्कीच त्याला एनर्जेटिक खेळ खेळायला लावा.
आणि ज्याच्यामुळे त्याला भूक नॅचरली पद्धतीने लागली पाहिजे. आता सध्या असा प्रश्न होतो बाबा त्याला शाळेला पाठवायचंय म्हणून तुम्ही त्याला जेवायला घालता, किंवा शाळेतून आलाय उशीर झालाय म्हणून जेवायला घालता. ऍक्च्युली याच्यामध्ये सुद्धा आपल्या मानसिकतेवरती मुलांच्या किंवा त्यांच्यामध्ये असा प्रश्न येतो बाबा मी शाळेत आले की जेवलंच पाहिजे, मी शाळेत जायच्यामध्ये जेवलंच पाहिजे. अशा रुटीन मध्ये मुलं भविष्यामध्ये वाटचाल करतात आणि त्यांना त्यांच्या जेवणाच्या वेळा नक्कीच माहीत नसतात. जसे की आपण स्कूलमध्ये आल्यानंतर बाबा त्यांना टिफिन दिलेला असतो, तर त्या मुलांबरोबर टिफिन खाण्याचा जो आनंद आहे तो घरी नाही. कारण मुलांच्या मानसिकतेवर तसा परिणाम झालेला असतो की बाबा ही आई मला रागवते, मग रागवते म्हणून ते खाल्लं पाहिजे. तर मी त्याला विरोध करेल की बाबा तुम्ही तुमच्या मुलांना हसत खेळत तुम्ही त्यांना एक सवंगडी म्हणून किंवा नॅचरली त्यांना भूक लागेल तेव्हा जेवायला दिलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच लहान मुलांमध्ये आता ओबेसिटीचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे. कारण बऱ्याच लोकांना असं सवय असते की माझा मुलगा हा डबल हाडाचा आहे, परंतु तो त्याच्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्याचं काम करतोय नक्कीच. आणि जर त्याचं वय 10 असेल आणि त्याचं वजन जास्ती असेल तर जो 15 वयाचा होईपर्यंत त्याचं वजन जास्ती होतं. आणि एक शास्त्रीय आपल्या माझ्या माहितीप्रमाणे की तुमचं उंची आणि वजन हे आयडियल असलं पाहिजे. कारण माझे दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला उदाहरण देतो बाबा, एखाद्या गाडीचं पाशिंग जर 1000 किलोचं असेल एखाद्या ट्रकचं, किंवा जर तुम्ही त्याच्यामध्ये जर 1500 किलो वजन जर टाकून गाडी चालवली तर त्या गाडीचे कसे पाटे मोडतात, तसंच आपल्या या गुडघ्याचं किंवा आपल्या पायाच्या लेगचं आहे. तुम्हाला ठरवून दिलेली एक लिमिट आहे वजनाची. त्याच्यापेक्षा तुम्ही जर 10-20 किलो जर वजन जास्त घेऊन चालायला लागला तर नक्कीच तुमच्या बॉडी त्या तुम्हाला साथ नाही देणार. कारण तुम्ही चालता चालता तुमचा सहज जरी पाय मुरगळला तर तुम्हाला तो पाय क्रॅक जाण्याची शक्यता असते. कारण तुमच्या उंचीनुसार जर तुमचं वजन असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इंजुरी होणार नाही याची मी गॅरंटी देतो. कारण जर तुम्ही आयडियल वेट वरती असाल, तुमचं वजन मेंटेन असेल, तर तुम्ही कसंही चाला, तुमची बॉडी तुम्हाला ते मेंटेन करून ठेवणार आहे. कारण एखाद्या गाडीचं पाशिंग मी सांगितल्याप्रमाणे जर मेंटेन असेल तर खड्ड्यामधून जरी गेली तर त्या गाडीचं सस्पेन्स म्हणजे जसं की आपल्या शरीराला काही बॉडी पार्ट आहेत ते तुम्हाला मेंटेन ठेवायचं काम करतात. जर तुम्ही उंचीपेक्षा वजन जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला इंजरी होणार आणि तेच त्रास तुम्हाला आयुष्यभर भोगावं लागणार आहे. जर तुमच्या पायाचा एखादा जरी हाडाला क्रॅक गेलं, जर तुमचं वय कमी असेल तर नॅचरल पद्धतीने भरून येईल. अदरवाईज तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऑपरेशन करायची गरज भासणार नाही. परंतु जर तुम्ही ओव्हरवेट असाल आणि जर त्याच गुडघ्यावरती किंवा त्या पायावरती चालण्याचा प्रयत्न करसाल तर ते तुमचं वजन कधीही सहन करू शकणार नाही. आणि राहिला प्रश्न तुम्ही विचारलेला की लाईफस्टाईल कशी चेंज करायची, महिलांसाठी सांगतोय. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस करा. तुम्ही फक्त तुमचा ठरवलेला वेळ आपलं स्वयंपाक, मुलांमध्ये रमणं किंवा धुणं भांडी याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर निघा. तुम्ही संध्याकाळी सकाळी तुम्हाला जमल त्या पद्धतीनं मोकळ्या हवेमध्ये फिरायला जावा, मैत्री वाढवा, तुमच्या बोलण्याचं संभाषण करण्याचं किंवा एकामेकांशी कॉन्व्हर्सेशन करण्याचं वेळ वाढवा. कारण बऱ्याच महिला आता माझ्या माहितीप्रमाणे ताई या 80% मोबाईल मध्ये गुंतलेल्या असतात. इथं बसलेला माणूस सुद्धा मेसेज करून विचारतो आणि तिथं बसलेला माणूस सुद्धा मेसेज करून विचारतो. त्याच्या ऐवजी तुम्ही बाहेर निघा, लोकांशी कनेक्ट व्हा आणि बोला. जसं की तुम्हाला सुख दुःखामध्ये सहभागी होता येतं तसं मोबाईलचा वापर 99% कमी करा. मोबाईल वाईट आहे असं मी म्हणणार नाही, परंतु मोबाईलमुळे पूर्णपणे माणसांचं एक लॉक झालेलं आहे. जसं की तुम्ही मोबाईलला पासवर्ड टाकता की बाबा माझा मोबाईल हे न बघितलं तर काय होईल, तर तसं न करता तुम्ही मोबाईल हा विषय खूप पद्धतीने सोडून द्या आणि नॅचरल पद्धतीने तुम्ही जीवन जगायला चालू करा. कारण या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सारं हेल्दी, निरोगी आणि आनंदी जीवन जगायचंय. तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टीला पासवर्ड टाकून घेतलाय आणि तो पासवर्ड चेंज करा. खरं पाहायला गेलं तर मोबाईल हा आपल्या आवश्यक सेवेसाठी आहे, अत्यावश्यक सेवेसाठी नाही, हे लक्षात घ्या. कारण लोकांना एक 10 मिनिटं जरी मोबाईल आपल्यापासून दूर गेला तर काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. एवढं तुमचा मोबाईल स्विच ऑफ जरी झाला तरी तुम्हाला जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत करमत नाही. मग तुम्ही किती त्याच्यामध्ये गुंतलेला आहात. मग त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचा स्वतःचा वेळ आपल्या आरोग्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आणि खास करून मी महिलांसाठी सांगतोय. बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की एखादी रेसिपी जरी करायचं म्हणलं तर ती मोबाईल मध्ये बघून करतात आणि मग तुम्ही किती परावलंबी झालात. तर या गोष्टी तुम्ही नक्की इग्नोर केल्या पाहिजेत. कारण आयुष्यामध्ये खूप सारे बदल करायचे असतील तर ते स्वतःमध्ये करावे लागतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो, परंतु मी बदल केलेला आहे म्हणून ताईंनी मला आज या ठिकाणी खूप साऱ्या म्हणजे माझ्या स्वतःच्या जर्नीबद्दल विचारताना त्यांनी मला खूप सारे प्रश्न विचारलेत. हे मी काही ऑफलाईन प्रश्नांची त्यांना उत्तर सुद्धा दिलेले आहेत. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून या प्रेक्षकांना की तुम्ही एकतर आपल्या या घरातून बाहेर निघा आणि लोकांशी कनेक्ट राहा.
तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी बोला, तुमच्या पाहुण्यांशी बोला. आज मी तिला माझ्या माहितीप्रमाणे भाऊ भावाला बोलत नाही, दीर जाऊ बोलत नाही. तर असं न करता तुम्ही तुमच्या फॅमिलीशी एकरूप राहा. कारण तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी माणसं जर तुमच्या बरोबर नसतील तर तुमच्या सुखाला किंमत नाही. आणि तुम्ही इरस करायची असेल तर अदरवाईज मार्केटमधली करा, घरातली नाही करायची. जर तुम्ही स्वतः सुखी असाल, समाधानी असाल, तर तुमच्या फॅमिलीला तुम्ही कायम आनंदी राहण्याचे आणि कायम तुमच्या भविष्याचे स्वप्न पाहण्याचे तुम्ही स्वप्न बघसाल. कारण जर तुम्ही स्वतःमध्ये बदल नाही केला तर हे तुम्हाला कदापिही शक्य नाही, या मताचं मी आहे. बरोबर आहे. आपण स्वतः आनंदी राहणं गरजेचं आहे. आणि तू खूप मोठं एक्झाम्पल आहेस. म्हणजे दादाला जेव्हा आम्ही सुरुवातीला बघितलेलं लहान असताना आणि त्याच्यानंतर आणि अचानक आता जेव्हा बघितलं तेव्हा एक एवढा मोठा डिफरन्स बघितला की आम्हाला कळलंच नाही की हाच फिरोज दादा आहे का. तर मला तुला अजून एक महत्वाचं, आपण लहान मुलांबद्दल बोलत होतो म्हणून मी हा विषय काढते की आजकाल काय झालं, लहान मुलं किंवा लगेच कॅडबरी आणा, मग त्यांना कुरकुरे आणून द्या, मग त्यांना काहीतरी चमचमीत, हे एवढं वाढलंय खाऊ घालण्याचं प्रमाण. मग त्याऐवजी मुलांना हेल्दी स्नॅक्स दिले जाऊ शकतात, त्यांना एक सवय लावू, फ्रुट्स देऊ शकतो, काकडी देऊ शकतो, घरच्या घरी काहीतरी छान बनवून देता येतं, भाकरीचा पिझ्झा बनवून देता येऊ शकतो. तुला काय सांगायचंय? खरं तर आत्ताची जी लहान मुलं आहेत ही आपल्या भारताचंच नव्हे तर संपूर्ण याचं भविष्य पुढे घेऊन जाणारी माणसं आहेत. कारण भविष्यामध्ये तुमच्या भविष्यातील तरतूद म्हणजे अर्ज करण्याची तरतूद करणारा जर कोणी असेल तर ते लहान मुलं आहे. कारण मी आता 36 आहे, मी 50 झाल्यानंतर मी कमवू शकणार नाही किंवा मी 60 झाल्यानंतर कमवू शकणार नाही. माझा मुलगा ज्या वेळेस कमवता होईल त्यावेळेस तो निरोगी असला पाहिजे. कारण तुम्ही आता त्याला पिझ्झा, बर्गर किंवा अदरवाईज ज्या कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या गोष्टी आहेत या देऊन तुम्ही त्याला फॅटी बनवताय. तर माझा त्याला विरोध असेल. तुम्ही त्यांना ज्या हेल्दी गोष्टी आहेत, जसं की मी तुम्हाला सांगू इच्छिते बाबा, एक काजू आहे, बदाम आहे, तुम्हाला त्याच्यामधून खूप सारी एनर्जी आपल्या मुलांना मिळू शकते. अदरवाईज तुम्ही जसे की लहान मुलांना खायच्या सवयी बदला. कारण बऱ्याच लोकांना 1-2 मिनिटांमध्ये एखादी वस्तू बनते म्हणून जर तुम्ही डब्याला बनवून देत असाल तर ते चुकीचे आहे. तुम्ही नॅचरल पद्धतीने चांगल्या पद्धतीचा हेल्दी आहार त्यांच्या टिफिन मध्ये द्या. जसं की मी तुम्हाला सांगायचं बाबा, पालकची भाजी आहे, मेथीची भाजी आहे, शेपूची भाजी आहे, त्यांना नैसर्गिक जे शेतीमधून पिकणारं आणि ज्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया न झालेलं जे अन्न आहे ते तुम्ही तुमच्या लहान मुलांना द्या. कारण टिफिन मध्ये सध्या मी बऱ्याच लहान मुलांच्या टिफिन मध्ये पाहिलंय की एकदम चमचमीत अशा भाज्या असतात. बऱ्याच मुलांना मेयोनीज किंवा अदरवाईज अशा गोष्टी टिफिन मध्ये दिल्या जातात. तर त्या न देता तुम्ही त्यांना आळूच्या वड्या द्या. अदरवाईज तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण जे तुम्ही दिवसभरामध्ये खाऊ शकता किंवा त्या मुलांना आवडत नसेल तरी बनवून द्या. मी अदरवाईज सांगेल तुम्ही बेसन आणि भाकरी द्या. सगळ्यात जर चांगलं जेवण असेल तर तुमची बेसन आणि भाकरी आहे. तुम्ही त्या मुलांना सवय लावा. कारण तुम्हाला वेळ नाही, म्हणजे जसं की आईला वेळ नाही बाबा डबा बनवून द्यायला म्हणून तुम्ही तिला 2 मिनिटांमध्ये बनणारी वस्तू बनवून देत असेल तर ते साफ चुकीचं आहे. कारण आताच्या पिढीला जर आहार चांगल्या पद्धतीचा मिळाला नाही तर त्यांच्या बुद्धीची सुद्धा वाढ होत नाही. आणि जसं की मी आता मगाशी वजनावरती आलो की आता आपल्या केडी न्यूजचे जे प्रेक्षक आहेत, काही 90 वयाचे आहेत, काही 80 वयाचे आहेत किंवा त्याहून कमी आहेत किंवा लहान मुलांपासून आपले सगळेजण आपले हे चॅनल पाहतात. तर त्या मी तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारतो की तुमच्या लाईफस्टाईल मध्ये तुम्ही एखादा जर हमाल पाहिला असेल जुन्या काळामध्ये तर तो सहज 100 किलो वजन उचलायचा एक 10-15 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर कंपनी सिस्टम वाईट अशी आली की ते 50 किलोची पॅकिंग आलं. मग मला विचार करा की तुमची ही लहान मुलं आहेत 10 किलोवरती येऊन राहतील आणि त्या लहान मुलांना जर 10 किलो वजन उचलत नसेल तर तुमच्या इतकं खाण्यापिण्या घालण्याला किंवा काय नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या वजना एवढं वजन उचललं पाहिजे या मताचं मी आहे. जर मी आज 75 किलो वजन माझं आता आहे तर मी सहज 75 किलो वजन उचलू शकतो का? तुम्ही तपासा, तुमचं वजन किती आहे बघा आणि तेवढ्या वजनाची वस्तू तुम्हाला उचलते का बघा आणि 1 मिनिट तुमच्या हातात राहते का बघा. जर तुम्ही ते करू शकला तर तुम्ही हेल्दी आहात. जर तुमचं वजन 30 किलो आहे आणि जर तुम्हाला 30 किलोचं वजन नाही उचललं तर तुम्ही अनहेल्दी आहात, अनफिट आहात. त्याच्यासाठी तुम्हाला या मी जे सांगणाऱ्या गोष्टी आतापर्यंत सांगितल्या त्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्की आणायच्या आहेत. कारण तुम्ही जर फिट असाल तर तुमचं कुटुंब फिट राहील आणि तुम्ही जर सगळ्या गोष्टी स्वतःवरती नाही केल्या तर हे कधीही शक्य नाही. यस, मेयोनीज बद्दल तू बोललास दादा. आता मेयोनीज तर पूर्णपणे तेलापासून बनतं.
तर मग हे बाहेर जे वेगवेगळे पदार्थ आहेत, आपण बाहेर गेल्यावर काय खावं काय खाऊ नये, म्हणजे इडली वगैरे पण भेटते, तर असे पण तुमच्याकडे ऑप्शन्स असतात. म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर असं कंपल्सरी नाही ना तुम्ही नानच खाल्ली पाहिजे आणि मग मस्त तेलाची भाजी, तेल असलेली भरपूर भाजी खाल्ली पाहिजे. काय खाल्लं पाहिजे हॉटेलमध्ये, काय अवॉइड केलं पाहिजे? खरं तर बऱ्याच लोकांना खाण्याच्या बाबतीत खूप सारे प्रश्न आहेत की काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. बऱ्याच लोकांना आठवड्यातून 2 दिवस बाहेर जेवायची सवय असते, किंवा त्याच्याही पेक्षा सकाळी घरात काही कारणानिमित्त जर नाश्ता उपलब्ध नाही झाला तर हॉटेलमध्ये लगेच जातात. पण माझं सांगणं असं आहे की तुम्ही सकाळचा नाश्ता हा केला पाहिजे, परंतु तो हेल्दी केला पाहिजे. तुम्ही बाजारामध्ये जाऊन किंवा हॉटेलमध्ये जाऊन सर्वप्रथम तर तेलापासून बनणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अवॉइड केलं पाहिजे, ह्या मताचं मी आहे, जेणेकरून तुमच्या कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढणार नाही. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर एक छोट्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर सर्वप्रथम तर सगळ्यांना पुरी भाजी आवडते, तर ती पुरी नक्की मैद्यापासून बनलेली असते आणि मैदा हा मी माझ्या आयुष्यातून काढून टाकलेला आहे. आणि आपल्या प्रेक्षकांना मी सांगतो की मैद्याचा पदार्थ बऱ्यापैकी तुम्ही इग्नोर करा. त्याच्यानंतर राहिला प्रसंग वडा आणि पावाचा किंवा भजे आणि पॅटीसचा, तर जे तेलापासून किंवा याच्यापासून बनलेले पदार्थ आहेत ज्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढू शकतं. तुम्हाला नक्की माहिती आहे की याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत. सर्वप्रथम तर तुम्ही तुमच्या कॅलरीचं मॅनेजमेंट करा. आपल्या शरीराला सरासरी 1600 ते 1700 कॅलरीज दिवसभराच्या वर्कआउटमध्ये किंवा तुम्हाला काम करण्यासाठी एनर्जीसाठी लागतात, परंतु नॉर्मली माणूस 2500 कॅलरीज आता दिवसामध्ये घेतो आणि बऱ्यापैकी 2500 कॅलरीज घेतल्यानंतर तुमच्या 1600 कॅलरीज नक्की बर्न होतात, परंतु राहिलेल्या 900 कॅलरीज या फॅटच्या रूपानं तुमच्या शरीराभोवतीच ते राहतात आणि त्याच्यानंतर तुमच्या दुसऱ्या सगळ्या 1600 कॅलरीज रिटर्न वजा होतात आणि ते 900 राहतात. अशा करून तुमच्या आठवड्याच्या कॅलरीज मध्ये तुमचं वजन वाढण्याचं कारण म्हणजे तुम्ही घेतलेला जो आहार आहे चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार आहे. कारण तुम्ही सुरुवातीला आहारावरती कंट्रोल नाही ठेवत. एक तर तुम्हाला 2 भाकरी खायची तिथे तुम्ही 3 भाकरी खाता, आजची भाजी चांगली झाली म्हणून जास्तीची भाजी खाता आणि ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. खरं तर हॉटेलमध्ये गेलं नाही पाहिजे अशा मताचा मी नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं एक तर शाकाहारी जेवण तुम्ही मागवा ज्याच्यामध्ये खूप कमी कॅलरीज आहेत. एक तर मी तुम्हाला सांगतो, हॉटेलमध्ये गेलं तुम्हाला चांगल्या क्वालिटीची ज्वारीची भाकर मिळू शकते, बाजरीची भाकर मिळू शकते, मक्याची भाकर मिळू शकते आणि हॉटेलमध्ये जाण्याला माझा कधीही विरोध नाही. परंतु हॉटेलमध्ये तुम्ही काय ऑर्डर करता याला माझा विरोध आहे. कारण हॉटेलमध्ये जायचं कारणच आहे की तुम्हाला चमचमीत खायचं आहे, परंतु हॉटेलमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन त्या गोष्टी इग्नोर करून तुम्ही चांगल्या पद्धतीचं एन्जॉयफुल जेवण जेवू शकता. कारण ज्या भाज्या तुम्हाला घरी बनवू शकत नाही असं मी कधीही म्हणणार नाही की तुम्हाला हॉटेलमध्ये जेवण चांगलं मिळतं. हॉटेलपेक्षाही भारी जेवण तुम्ही घरी बनवू शकता आणि त्याचा आनंद तुम्ही घरीमध्ये घ्या. कारण तुम्ही जो आनंद घेण्यासाठी बाहेर जाताय तो तुमच्या फॅमिली सोबत सॅटिस्फाईड करा आणि आहारामध्ये नक्कीच इम्प्रोवाइज करा की बाबा एक चांगल्या पद्धतीच्या हिरव्या पालेभाज्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये इंटेक करा, जेणेकरून तुमचा फॅट वाढणार नाही आणि तुमच्या एनर्जीमध्ये भर पडेल. कारण माझ्या माहितीप्रमाणे पालेभाज्या ह्या पचायला खूप हलक्या आहेत आणि तुमच्या एनर्जीमध्ये वाढ करण्यासाठी पालेभाज्या खूप महत्वाचा रोल निभावतात. कारण ज्या गोष्टी बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात त्या लोकांना गोष्टी आवडत नाहीत, ज्याच्यावरती जास्ती प्रोसेस करावं लागते. जसं की मेयोनीज खूप साऱ्या तेलकट प्रमाणामध्ये तो मेयोनीज आहे, परंतु चवीला चांगला आहे आणि चवीला चांगला आहे याचा अर्थ तो आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे हे आपण आपल्या मुलांना देतोय. कारण मेयोनीज खाण्याचं प्रमाण फक्त लहान मुलांमध्ये आहे. मी माझ्या पालकांना जर एखादी चपाती खायला सांगितली मेयोनीज खाणार नाही, कारण ते स्वतःहून सांगतात की हे तेलकट आहे, हे चांगलं नाही. परंतु मग तुम्ही तुमच्या भावी पिढीसाठी जे आपलं भविष्य घडवणार आहे, जो आपल्याला सांभाळणार आहे, त्या लहान मुलांसाठी चुकीच्या पद्धतीचा आहार दिलाच नाही पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि तुम्हाला एखादी गोष्ट बनवायचीच आहे तर ती नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवा आणि फॅमिली सोबत त्या गोष्टी एन्जॉयफुल पद्धतीने खाल्ल्या पाहिजेत ह्या मताचं मी आहे. मला अजून एक गोष्ट विचारायची, आपण मगाशी कॅलरीज वर बोलले की काय होतं, काही लोक लुकडी असतात, काही लोक जाड असतात आणि जाड लोकांच्या डाएट पेक्षा, म्हणजे आपला कॅलरीजचा मुद्दा चाललेला म्हणून हा प्रश्न विचारते की जाड लोक म्हणजे ते 1-2 चपाती खातील आणि जो असा काटक माणूस असतो तो 3-4 चपात्या मस्त वरपतो आणि तो तसाच राहतो सुकडा. तर मग हा फरक नेमका काय आहे? खरं तर खूप छान प्रश्न आहे. आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये काम करण्याची क्षमता ही जाड माणसापेक्षा जो पातळ माणूस आहे त्याचं वर्किंग आवर खूप जास्त असतं. आपण अजून पण बघा बाजारामध्ये चालत असताना त्याचे 10 पावलं आणि आपली 5 पावलं असतात. तर असा विषय येतो की त्याचे
कॅलरीज बर्न करण्याचं प्रमाण खूप छान असतं. ज्या लोकल माणसामध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे, वर्कआउट करताना त्याला सहज पाय उचलतो, आपल्याला एनर्जी लागते. बाबा एक 100 किलोचं वजन उचलायचं तर एक तर सर्वप्रथम डोक्यामध्ये प्रश्न येतो की हे मला उचलेल का. कारण जाड माणसाचा सगळ्यात मोठा तो इश्यू आहे की त्याला कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर त्याला 2 मन आहेत. त्यातला एक मन म्हणतं हे शक्य नाही, परंतु जो कमी वेटचा माणूस असतो तो जाऊन पटीसने उचलतो. याचा अर्थ असा की त्याची क्षमता किंवा मानसिकता अशी झालेली असते की हे मला सहज शक्य आहे. आणि त्याच्या आहारामध्ये जरी त्यांनी जास्तीचं जेवण केलं असलं तर तो पचवण्याची क्षमता खूप छान असते. बऱ्याच जाड लोकांचा प्रसंग असा होतो की जेवण केल्यानंतर 2च पावलं पाठीमागे सरकतो आणि तो झोपतो. परंतु जो कमी वजनाचा माणूस आहे तो असं कधी करत नाही. तुम्हाला अजून पण मी स्वतःहून ऑब्झर्वेशन करा की बाबा माझ्यापेक्षा त्याने जास्ती खाल्लंय परंतु तो तसाच आहे. तर त्याची कारणे हे आहेत की ते खाल्ल्यानंतर कधी झोपत नाहीत, पहिली गोष्ट. आणि कुठलीही गोष्ट उचलण्यासाठी, कुठलीही गोष्ट करण्यासाठी ते 2 मनाचा वापर कधी करत नाहीत. यानी की तुम्हाला जे गोष्ट साध्य करायची तर एक तर जाड माणसाचा असा प्रसंग आहे की तो 10 वेळा विचार करतो आणि एकदा करतो. हाताखाली लागतात. यस, आपल्याकडून जर चावी जरी खाली पडली, मी स्वतः त्यातनं गेलेलो आहे. आणि तुम्ही जे आता मुलाखत माझी पाहतात किंवा बघतात आपले अकॅडमीचे प्रेक्षक, मी स्वतःमध्ये तो मी स्वतःला सांगून घ्यायचं की जर चुकून खुर्चीवरून चावी जरी खाली पडली तर ते कुणाच तरी येण्याची वाट बघतात. यस, आणि ज्यावेळेस तो कोणतरी त्याला शाळेमध्ये बाबा तेवढी चावी पडली घे, म्हणजे तुम्ही खाली पडलेली चावी सुद्धा उचलू शकत नाही तर तुम्ही काय कॅलरीज मेंटेन करणार. म्हणजे हा खूप मोठा फरक आहे की जाड माणसं कमी खातात परंतु त्या कॅलरीजचं मॅनेजमेंट खूप कमी प्रमाणात करतात, त्या बर्नच करत नाहीत. आणि जो पातळ माणूस असतो तो खातो पण तेवढा आणि त्याच्या कॅलरीज इंटेक करण्याचं प्रमाण पण तेवढं असतं. यस, बरोबर आहे. कारण हा आपल्या सगळ्या लोकांना पडलेला प्रश्न आहे की आता ही लोक कमी होत नाही, आम्ही एवढं खातो आम्ही कमीच होत नाही, तर आपल्या कॅलरीजचं मॅनेजमेंट होत नाही. तर याच्यावरून मला तुला म्हणायचंय की कॅलरीज किती महत्वाचे असतात. म्हणजे कधी असं होतं की तुम्ही एवढं सगळं करता, एवढं सगळं चालून येता आणि मग तुम्हाला समोर एक चहाची टपरी दिसते आणि मग तुम्हाला वाटतं चला यार एवढा व्यायाम केलाय, थोडासा चहा मारू, पण मग केलेलं सगळं पाण्यात जातं किंवा काय. हे नेमकं कसं गणित आहे कॅलरीज? सर्वप्रथम तर मी स्वतः अनुभवलेलं तुम्हाला उदाहरण देतो की ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट ठरवणं किंवा करण्यासाठी बाहेर पडता, एक तर पहिली गोष्ट तुम्हाला वर्कआउट करायचा किंवा व्यायाम करायचा हे ठरवण्यासाठी तुमचे 8 दिवस जातात सुरुवातीचे. की बाबा सकाळी उठायचं तर 5 ला उठायचं हे मला शक्य नाही. जर 5 ला उठला तर 5 ते 6 तुम्ही तसंच बेडवरती पडून राहता. मग 6 ला कोणीतरी तुम्हाला सांगितलं असतं बाबा सकाळी आपण मिळून वर्कआउटला जाऊया, आणि मग तुम्ही नक्की एक दिवस असा येतो की तुम्ही बाहेर निघता, स्वतःमध्ये इम्प्रोव्हाइज करता, बदल करता आणि एक 2-3 किलोमीटर तुम्ही चालून येता. चालून येत असताना तुमच्या नक्कीच एक 150 ते 200 कॅलरीज 2 किलोमीटर मध्ये बर्न होतात. आणि मग तुमचा जो मित्र तुमच्या बरोबर आलेला मला खूप थकायला झाले आणि आपण काय करूया, चिल म्हणून जस्ट चहा पिऊया, तर तुम्ही त्या 200 कॅलरीज बर्न केलेल्या आहेत त्या एका कपमध्ये तुम्ही रिटेक माघारी घेतल्या. म्हणजे एक तर तुम्हाला मी मगाशी पण सांगितलंय आणि अजून एकदा सांगतो की तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल किंवा मेंटेन ठेवायचं असेल तर खूप खूप प्रमाणात तुम्हाला कॅलरीज ह्या बर्न करावं लागतात. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या कॅलरीज बर्न करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं कुठलीही गोष्ट वजन कमी करण्यासाठी कामाला येत नाही. कारण एका चहाच्या कपामध्ये 150 कॅलरीज आहेत. सर्वसामान्य माणूस दिवसामध्ये 5 कप चहा आरामशीर पितो आणि 2 टायमाचं जेवण जरी म्हणलं तर त्याच्या कॅलरीज झाले 2500च्या आसपास. आणि तुमच्या शरीराला कमीत कमी 1600 कॅलरीज लागतात. जो तुमचा मेटाबॉलिझम आहे तो 1600 पाहिजे, परंतु नॉर्मली माणसांनी जर बीएमआय काढला तर तो 2500च्या पुढे असतो. आणि जोपर्यंत तुमचा बीएमआय म्हणजे मेटाबॉलिझम कमी येत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही वजन कमी करू शकत नाही. आणि खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की मी आज 2 किलोमीटर चाललोय त्याच्यामुळे माझ्यामध्ये बदल होईल, तर असं होत नाही. यस, कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्वाचे. मला तुला हे विचारायचंय की आता तू म्हटला की या गोष्टींना तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही बाहेर मित्रांसोबत जाता, म्हणता अरे चल ना खाऊ ना, आणि मग ते एवढा आग्रह होतो की मग आपण म्हणतो हा जाऊ दे चला खाऊयात, किंवा कुठे लग्नात गेलो किंवा कुठे छान काहीतरी खायला दिसलं आणि आपल्याला ते त्याला नाही म्हणता येणं किती गरजेचं आहे. आणि असे तुझ्या आयुष्यात किती प्रसंग आले जेव्हा तू असं स्वतःला असं कंट्रोल केले की आता खायचं. खरं तर याच्यामध्ये मी माझ्या 2 ते 3 मित्रांची नावं घेऊ इच्छितो. याच्यामध्ये सर्वप्रथम तर मी आपल्या ऍडव्होकेट हरुभाई जमादार यांच्याबरोबर, मी खूप नॉनव्हेज प्रेमी आहे आणि त्याची आणि माझी मैत्री खूप घट्ट आहे. मी एका हॉटेलमध्ये गेलो
आणि तिथं आम्ही खूप साऱ्या प्रमाणात जेवणाची ऑर्डर केली. आता त्यांनी मला आता सांगितलं की नाही कसं म्हणायचं, तर तो मार्केटमध्ये तुम्हाला जमादार साहेब कधी पण भेटते, तुम्ही त्यांना आवर्जून विचारा की एका टेबलवरती आम्ही बसलो, खूप सारे नॉनव्हेजच्या प्रकार त्यांनी मागवले जेवढे काय ते हॉटेलमध्ये बनतात, परंतु मी तसाच बसून होतो. आणि मग ते म्हणले नाही सर तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. तर मी तिथं नाही म्हणून अर्धा तास बसलो होतो की मला नाही हे खायचंच नाहीये. मग तेवढ्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आपल्याला घरी जायला संध्याकाळी 10 वाजणार आहेत, मग तुम्ही काहीतरी खाल्लं पाहिजे. तर त्या हॉटेलमध्ये हॉटेल सुगरण म्हणून आम्ही त्या ठिकाणी जेवायला बसलो होतो. आणि तिथं मी स्वतः पनीरची भाजी मागवली आणि फक्त एकच ज्वारीची भाकर. मी तिथं नाही म्हणालो, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती कंट्रोल ठेवत नाही. मी तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो जमादार साहेब कर्कमध्येच आहेत, आपल्या भागातील आहे. तुम्हाला कधी जर प्रसंग आला तर ह्या गोष्टीला ते तुम्हाला उत्तर देतील की फिरोज सर नाहीच खाल्ले. आणि असं तो वारंवार माझ्या बरोबर होता. आणि ज्या वेळेस आम्ही हॉटेलमध्ये गेलो, एक तर मी बिगर जेवण करता त्या ठिकाणाहून बाहेरून आलो, किंवा एकदम हेल्दी जे माझ्या शरीरासाठी आवश्यक आहे ते जेवण मी त्या ठिकाणी केलं. ते खूप कमी प्रमाणात केलं, कारण एकतर मी हॉटेलमध्ये खाण्यास माझा कायम विरोध असायचा. आणि मला नाही म्हणायला शिकायचं कारण म्हणजे मी ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळेस ठरवलं असतं की मला ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. मी माझ्या डोक्यामध्ये अशा गोष्टी सेट केलेल्या आहेत की बाबा मला सकाळी 5ला उठायचंय ना, तर काहीही झालं तर मी 5ला उठतो. त्याच्यानंतर मी माझ्या आहारामध्ये नाही म्हणायला शिकलो. त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी मी अवॉइड केल्यात. मला मार्केटमध्ये गेल्यानंतर चहाची टपरी माझ्या समोरच आहे, माझं शॉप आहे त्या समोरच आहे. तिथं तुम्हाला एक अशा पद्धतीने फिलिंग मध्ये चहा बनवून जातो की त्याच्या वासावरती सुद्धा वाटतं की बाबा चहा पिला पाहिजे. तर त्या गोष्टी मी सुद्धा शिकलो की बाबा चहा नाहीच पिला पाहिजे. माझ्या समोर एक चायनीजची गाडी आहे जिथं वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेजचे प्रकार बनतात आणि त्या प्रकाराचा ऑटोमॅटिकली मला स्मेल यायचा की बाबा चला ते आता कधी कधी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की बाबा अंड्याच्या पोळीचा खूप सारा वास येतो. आणि मग मी माझ्या मनावरती कंट्रोल करत मला नाही खायचं, हे खायचं नाहीये, परंतु माझ्या समोर चायनीजची गाडी असायची जिथं मी बाहेर बसायचो आणि त्याच्या पळीचा आवाज यायचा मला की बाबा ते असं झालं की मला वाटायचं चला फिरत. पण त्याही वेळेस मी नाही म्हणालो, म्हणजे नाहीच म्हणालो. मी माझ्या मनावरती ताबा ठेवला. आणि जोपर्यंत तुम्ही नाही हा शब्द तुमच्या मनामध्ये आणत नाही तोपर्यंत तुम्हाला हे शक्य नाही. कारण खायला पाहिजे हे सांगणारी एक मन आहे, परंतु तुमचं दुसरं पॉझिटिव्ह मन आहे. ते पॉझिटिव्ह मन जर तुम्ही ताब्यामध्ये घेऊ शकला, तुम्ही तुमच्या मनामध्ये जर कंट्रोल केलं तर नक्कीच तुम्हाला हे शक्य आहे. कारण तुम्ही नाही म्हणायला शिकलं पाहिजे. याच्यासाठी तुमच्या मनावरती तुमचा ताबा सर्वप्रथम तर पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे, कारण नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणजे नाही म्हणजे पण खूप स्ट्रॉंग नाही पाहिजे, नाही तर घ्या ना घ्या ना घ्या ना असं म्हटलं त्यांना पण कळतं की समोरचा माणूस किती वेळा घ्या ना म्हटल्यावर खाणार आहे. त्यामुळे नाही हे आपलं फार स्ट्रॉंग नाही असलं पाहिजे. आणि फिरोज दादांनी जो काही कंट्रोल केलाय, कारण एकतर नॉनव्हेज प्रचंड आवडीचं, त्यात समोर असं वातावरण, त्यामुळं हा कंट्रोल प्रत्येकाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. हे फार 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 जास्त कौतुकास्पद आहे. मला आता अजून एक गोष्ट म्हणायची की चीट डे हे जे काही आता आहे की मग एक दिवस आपण भरपूर मग जे काही नाही ते खायचं, पण मग त्यांनी सुद्धा भरपूर सारा फरक पडणार आहे तुमच्या वजनावर, तब्येतीवर. खरं चीट डे कसं आहे यामुळे? येस 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 खरं तर मी सुद्धा एक माणूस आहे. मला सुद्धा काही गोष्टीची आवड होती आणि आहे पण, परंतु पहिल्या ज्यावेळेस मी माझ्या वजन कमी करण्याच्या प्रोग्राम मध्ये होतो, एक तर मी चीट डे त्यावेळेस केला नाही. म्हणजे माझं जवळजवळ 7 महिन्यापूर्वी मी वेट लॉस करायच्या प्रोग्राम मध्ये आलो. मी आता 2 महिने झालं आयडियल वेट वरती आहे. मी आता चीट डे नक्की करतोय, परंतु चीट डे करत असताना मी माझ्या गोष्टीला बंधनं पाळून घेतलेत की बाबा मी कुणाला फसवतोय. सर्वप्रथम तर चीट डे नसावा ह्या मताचं मी आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयडियल वेट वरती येता त्यावेळेस नक्की चीट डे केला पाहिजे ह्या मताचं मी आहे. मी कधीतरी माझ्या आहारामध्ये मी राईसचं प्रमाण एक्स्ट्रा घेतो. चीट डे म्हणजे अदरवाईज मी फॅटी कुठलीही गोष्ट खात नाही, पण मला जास्ती राईस आवडत होता आणि आवडतो. तर मी चीट डे मध्ये फक्त आणि फक्त आपल्या सोयाबीनच्या भाजीची बिर्याणी बनवतो, जेणेकरून मला ते चिकनचं फील माझ्या मनाला वाटावं म्हणून. आणि चीट डे म्हणून मी ते खातो. खरं तर सोयाबीन हा माझ्या जीवनातला खूप मोठा घटक आहे सध्या, कारण मला ज्या पाहिजे त्या प्रोटीन्स त्याच्यामधून मिळतात. आणि मी फक्त चीट डे मध्ये माझ्या आहारामध्ये फक्त तेलाचं एक नॉर्मली प्रमाण वाढवतो आणि त्याला तो बिर्याणीचा फील घेऊन तो माझा चीट डे आहे. आणि अदरवाईज फक्त मी रविवारी चीट डे करतो. आणि राहिलेले 7 दिवस आहेत त्या दिवसामध्ये माझ्या जो रुटीनचा प्रोग्राम आहे तोच मी फॉलो केलेला आहे. आणि
अजून एक सांगतो की चीट डे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आणण्याचा प्रयत्न करू नका, कारण एकदा तुमच्या जिभेला जर चीट डेची सवय लागली तर तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते ध्येय तुम्ही मिळवू शकत नाही. कारण चीट डे हा तुम्ही आयडियल वरती आल्यानंतर केला पाहिजे या मताचं मी आहे. यस, मला अजून एक आपल्या मधल्या पॅच मध्ये राहिला की स्ट्रेस आज म्हणजे प्रत्येकाला ताण आहे, टेन्शन आहे, टेन्शन आहे आणि मग त्याचा एक परिणाम वेगवेगळे आजार, वजन वाढणं ह्याच्यावर होतं. तर तुझं स्ट्रेस कसा मॅनेज करतो? तुझा कामाचा ताण, दुकानाचा ताण, घरचं काय जे काही वेगवेगळे ताण आहेत ते तू कसे मॅनेज करतो आणि त्याच्यातून तुझं रुटीन कसं फिक्स आहे? काही होऊ दे, जग बुडू दे, काही होऊ दे, मी 1:30ला जेवणार म्हणजे जेवणार, मी दुपारी झोपणार म्हणजे झोपणार, मी रात्री एवढं झालं की मी माझं हे करणार, बाकीची कामं बघून घेतील. हे कसं तू मॅनेज करतो? सर्वप्रथम तर खूप छान असा प्रश्न आहे, कारण या गोष्टीसाठी मी 7 महिने वेळ दिलेला आहे. एक तर आपल्याला जी आवडणारी गोष्ट आहे ती सर्वप्रथम तुम्ही फॉलो केली पाहिजे. जसं की मला या 7 महिन्यामध्ये माझ्या आवडीचा छंद झाला तो वर्कआउटचा म्हणजे व्यायामाचा. मी माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा आता या ठरवून घेतल्यात की सर्वप्रथम तर लोकांचा विचार करायचा बंद करा की बाबा याला काय वाटेल, लोक काय म्हणतील, आणि त्यांच्या दृष्टिकोनाचा जर विचार करायचा असेल तर तुम्हाला ट्रेस नक्की येतो आणि तो ट्रेस तुमच्या मेंदूकडे जातो आणि तो मेंदू तुमचं काम करायचं बंद करतो. या मताचं मी आहे. कारण एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नाही तर ती जागेला सोडून द्यायची आहे. कारण सकाळी तुम्हाला एखादा माणूस भेटला आणि तो टेन्शन मध्ये आहे, त्याने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर तोच विचार करून तुम्ही तुमचा दिवस खराब करून घेता. तर मी सर्वप्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो की अशा लोकांपासून दूर राहावा. ज्या लोकांपासून तुम्हाला तणाव वाढेल किंवा तुमच्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्रास होईल अशा लोकांची एक तर तुम्ही संपर्क टाळा. तुम्ही सर्वप्रथम तर आनंदी राहायला शिका. कारण जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुमच्या स्वभावामध्ये आनंदी असाल तर ते तुमच्या बॉडीला लागू होते. सर्वप्रथम ट्रेस तुमचा येण्याचं कारण म्हणजे तुमच्या चुकीच्या पद्धतीच्या लोकांमध्ये राहणं. आणि सर्वप्रथम तर आपण आपल्या मित्र कसा असावा हे ठरवून तुम्ही मित्र निवडा. कारण तुमच्या बरोबरीने ज्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडतात त्या तुमच्या स्वतःवरती तुम्हाला हेल्दी ठेवण्यासाठी जे मित्र आहेत ते नक्की तुम्ही आत्मसात करा किंवा त्यांच्या बरोबर मैत्री करा. परंतु या आजच्या घडीला व्यसनाधीनतेकडे चाललेला हा तरुण वर्ग आहे जो की मी स्वतः सांगू इच्छितो की तुम्ही एकतर अशा लोकांशी मैत्री करा की ज्याला व्यसन नाही. कारण आज तुम्हाला व्यसन नाही, उद्या लागणार नाही याची गॅरंटी कोण घेणार? तुम्ही मित्र बदला. तुम्ही एकदम सॉफ्ट कॉर्नरवाले मित्र घ्या जे आरोग्यदायी हेल्दी असणार आहेत. कारण तुमच्या आयुष्यामध्ये व्यसनाधीनतेचा एक जरी मित्र इन्व्हॉल्व्ह झाला तर तुम्ही फक्त 6 महिन्यामध्ये जे कमवलंय तुमचं आरोग्य, तुम्ही जे काय सगळं कमवलंय तेच पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही गमावणार आहात. सर्वप्रथम तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो की बाबा एखाद्याला खूप साऱ्या छोट्या गोष्टीचं व्यसन आहे ते तुमच्या लक्षात येईल बाबा व्यसन म्हणजे काय, तर त्या व्यसनाधीन लोकांपासून तुम्ही दूर राहावा. सर्वप्रथम तुम्ही अशा लोकांच्या संगतीमध्ये राहावं जे बिझनेस माइंड आहेत, जे आयुष्यामध्ये सक्सेस झालेले आहेत, ज्यांनी खूप सारा स्ट्रगल करून त्या गोष्टीपर्यंत पोहोचले. तुम्ही तशा लोकांच्या संगतीमध्ये राहावा. कारण मोस्ट इम्पॉर्टंट, कारण सक्सेस हा तुम्हाला सहजासहजी मिळत नसतो. त्या लोकांच्या शून्यातून पुढे जाणाऱ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. कारण तुम्ही अचानकपणे जर एखादी गोष्ट मिळवायचा प्रयत्न केला तर ते कधी तुम्हाला मिळणार नाही. आणि लोकांचा हा खूप मोठा गैरसमज आहे की त्यानं ते मिळवलं, परंतु त्याच्या पाठीमागच्या कालामध्ये त्यानं खूप साऱ्या गोष्टी मेहनतीने कमवलेल्या असतात. तर तुम्ही त्या लोकांच्या संपर्कामध्ये राहावा जेणेकरून त्याचा स्ट्रगल तुम्हाला माहित पाहिजे. कारण तुम्हाला फक्त यश दिसतं, यशाच्या पाठीमागे केलेल्या खूप साऱ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करता. आज जर तुम्हाला मी दिसतोय, जर या ताईंनी मला आज बोलवलं नसतं, कारण मी आज मार्केटमध्ये फिरताना खूप सारे लोक मला प्रश्न करतात ताई की कसं शक्य आहे, पण खूप लोकांना माझ्याबद्दल उत्सुकता होती आणि त्या आज या ताईंच्या माध्यमातून किंवा आपल्या या केडी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण कर्कबाजाला माहित होईल की मी सुद्धा खूप सारा स्ट्रगल केलाय. मी आता सांगितलं की मी नाही म्हणायला शिकलो, कारण माझ्या माहितीप्रमाणे मी सुद्धा एक माणूस आहे. मला सुद्धा खूप साऱ्या भावना होती, मला खायचं होतं आणि मला अजून पण असं वाटत होतं की हे जीवनच खाण्यासाठी आहे. परंतु आज मी खूप आनंदी, हेल्दी आणि निरोगी आहे. आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो की या 7 महिन्यामध्ये सर्दी व्यतिरिक्त मला कुठल्याही प्रकारची मेडिकलची गोळी सुद्धा मी खाल्लेली नाही. कारण जर तुम्ही आरोग्यदायी असाल, आनंदी असाल तर तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न सुटतो तुमच्या मेडिकलचा. मी दवाखान्यामध्ये कसलंही 7 महिन्यामध्ये गेलेलो नाही. माझ्या माहितीप्रमाणे माझे म्हणजे डॉक्टरांचं नाव मी या ठिकाणी घेऊ इच्छितो. कडके डॉक्टर माझे मित्र आहेत.
आणि त्यांनी मला एक दिवशी बोलवून सांगितलं की फिरोज भाई तू 7 महिने झाले माझ्या दवाखान्यामध्ये आला नाही. मी त्यांना त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की हे कसं शक्य आहे. तर मी दररोज तुला पाहिलं, तू खूप साऱ्या बदल गोष्टी केल्या. नाहीतर मला 350 शुगर होती आणि हे डॉक्टरांना माहिती आहे. 350 शुगर असणारा माणूस आज नॉर्मल शुगर मध्ये आहे आणि 7 महिने झाले मी दवाखान्याची पायरी चाललो नाही, ना की कुठल्याही मेडिकल मध्ये एक काउंटर गोळी घेऊन खाल्ली. म्हणजे मी जर हा बदल करू शकतो तर नक्कीच तुम्ही हा बदल करू शकता. अदरवाईज 110 किलो वेट असताना खूप सारे डिसऑर्डर माझ्यापाशी होत्या. मला सगळ्यात मोठा तरी प्रॉब्लेम होता घोरण्याचा, जो की आज मी 100% बंद केला. म्हणजे मी माझ्यामध्ये खूप सारे बदल केले. माझं वजन कमी होणे हा एकमेव माझा हे नाहीच आहे, पण माझ्या या आरोग्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इग्नोर झालेल्या आहेत, ज्या की माझ्या फॅमिलीसाठी खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टी आहेत. कारण मी गोरणे हा खूप मोठा त्रास माझ्या फॅमिलीसाठी होता. आज माझ्या वजन कमी होण्याच्या पाठीमागं माझी फॅमिली सुद्धा खुश आहे. कारण आज मी तिला, माझ्या मिसेसचा असा प्रश्न होता की तुमचा स्पीकर सारखा आवाज येतो घोरण्याचा, आणि आज मी तिला विचारते तर नाही, 100% माझा घोरण्याचा आवाज बंद झालाय. आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊ शकतो की असं कुणाला होत असेल तर ते नक्की कमी होऊ शकतं. यस. आता आपण थोडंसं संपवूयात आपली ही पॉडकास्ट, पण मला तुला एक शेवटचा छान प्रश्न विचारायचा, तो म्हणजे असं की लोकांचे तुला बघून ज्या रिॲक्शन्स असतात, प्लीज ते आम्हाला सांग. कारण त्यांनी आधीचा फिरोज दादा बघितलेला असतो. आमच्या रिॲक्शन्स म्हणजे असं की आमचा तसं लोकांच्या काय रिॲक्शन्स असतात तुला बघून? सर्वप्रथम तर माझं एक शॉप आहे छोटस, आणि त्या शॉप मध्ये काही लोकांनी 3-3, 4-4 महिन्यापूर्वी वस्तू घेऊन गेल्या आहेत. आणि ते चुकून आल्यानंतर एक तर सर्वप्रथम मला विचारतात की इथले जाडे ते फिरोज भाई कुठे गेले. मला स्वतःला प्रश्न केलेत, मी नाव नाही घेऊ शकत, पण अनेक लोकांनी मला स्वतःला प्रश्न केलेत की इथले ते जाडे फिरोज भाई कुठे गेले. सर्वप्रथम तर मी तिथं आनंदी झालो की लोकांना माझ्यामधला बदल दिसला. त्याच्यानंतर एखाद्या शॉप मध्ये मी खरेदी करायला गेल्यानंतर ते मला ओळखत नसायचे. माझे खूप सारे व्यापारी आहेत ज्या ठिकाणी मी 2-3 महिन्यापूर्वी काही वस्तू खरेदी केल्यात आणि त्या ठिकाणी मी पैसे द्यायला गेलो किंवा कशाला गेलो, त्या मला उभा केला अर्धा तास की बाबा हा कोण आहे. म्हणजे मला कधी चेअर सुद्धा नाही मिळाली की बाबा हे कोण आहे काही माहित नाही. एक सर्वसामान्य कस्टमर असं मला बाजूला उभा केलं. त्याच्यानंतर आपल्या करकमामध्ये बऱ्याच साऱ्या लोकांना वजन वाढीचा खूप सारा त्रास आहे. ते पर्सनली वाईज मला भेटायला यायचे की बाबा हे कसं शक्य आहे. ते तुम्ही जसं रिएक्शन दिल्या तशा अनेक लोकांनी मला रिएक्शन दिले. आणि मी अजून एक सांगू इच्छितो की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर आनंदी हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या आयडियल वेट वरती असलं पाहिजे. लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं ह्या भावना सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. कारण ज्यावेळेस मी वजन जास्ती होतं त्यावेळेस नक्कीच लोक माझ्या पाठीमागे मला बोलत होते की आता अरे हा फिरोज, ह्याला उभं राहायला येत नाही, हा लवकर मरेल, हा म्हणजे अदरवाईज मला खूप साऱ्या लोकांनी कमेंट केल्यात. खूप साऱ्या लोकांना मी सामोरं गेले. खूप साऱ्या लोकांनी मला असे प्रश्न केले की तुला वारल्यानंतर किंवा मेल्यानंतर ते खांद्या करायला सुद्धा त्रास होईल. अशा मी खूप लोकांना लावून घेतले की लोकांना असं वाटतं की बाबा हा जिवंत आहे पण हा मेल्यानंतर सुद्धा लोकांना त्रास आहे. म्हणजे मी त्या गोष्टीमधून गेलो आणि तेच लोक मला भेटायला सांगतात की फिरोज आम्ही तुला वाईट कमेंट केल्या पण तू मनाला न लावून घेता तो स्वतःमध्ये खूप सारा बदल केला. कारण लोकांच्या वाईट कमेंटकडे मी दुर्लक्ष केलं आणि माझ्या खूप साऱ्या मला म्हणजे आता कशाच्या डोळ्यामध्ये पाणी येते की मला माहिती आहे लोकांनी वाईट कमेंट केल्या पण त्या वाईटांमधूनही मला चांगलं मिळालं. जर ते मला वाईटच म्हणाले नसते तर मी आज या ठिकाणी आलो नसतो, आज मी माझ्या ॲटिट्यूडवरती आलो नसतो. कारण माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी एक निंदक असावा त्या पद्धतीने त्या लोकांनी काम केलं. परंतु मी त्यांना उत्तर न देता मी माझ्या कृतीतनं उत्तर दिलं आणि तेच लोक मॅडम आज मला भेटायला येतात आणि मला विचारतात की मला एक 5 किलो वजन कमी करायचं आणि तू काय केलं मला सांग. जे लोक मला कमेंट करत होते ते लोक 10-15 मिनिटं बाहेर थांबतात आणि मग मला आतमध्ये भेटायला येतात, फिरोज सर मला सांगा की हे तुम्ही कसं केलं. आणि त्या लोकांना मी आज आनंदाने सांगू इच्छितो की मी कधीही कुणाला वाईट भावनेतून किंवा मला वाईट बोलले, मला वाईट समजलं, मला ही वागणूक मिळाली याच्या गोष्टीचा मी कधीही म्हणजे स्वतःवरती विचार केला नाही. परंतु ज्यावेळेस मी हे सगळं मिळवलं किंवा मला ते मिळालं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, या प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगतो की याच्यामध्ये खूप लोकांचा हातभार आहे माझ्यामध्ये. मला कोणी वाईट कमेंट केलं असतं तरी मला हे वाटलं नसतं, माझ्या मेसेजने मला माझ्या घोरण्यामध्ये सांगितलं असतं तरी हे मला मिळालं नसतं. आणि आज मी इतका आनंदी आहे की मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि लोक तर तुम्हाला काय म्हणतात याच्यापेक्षा तुम्ही कृतीतून उत्तर द्यावं हे मी आज केलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. कारण जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट स्वतःवरती मिळवत नाही किंवा तुम्हाला मिळत नाही
तोपर्यंत लोक ताई तुमची कदर करत नाहीत, कारण तुम्हाला काहीतरी जिजावं लागतं, काहीतरी मिळवावं लागतं आणि मग तुम्हाला ती लोक आपोआप विचारायला येतात. हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि सर्वप्रथम तर मी माझ्या आयुष्यामध्ये माझे पहिल्यांदा अशी ब्रॉडकास्ट ही ताई करते. मी म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही किंवा मी ह्यांचे ऋण कधीही विसरणार नाही. आणि अशा गोष्टीसाठी त्यांनी मला वेळ दिलेला आहे. खास ताई पुण्यावरून या ठिकाणी आलेली आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की गेले 8 ते 10 दिवस झाले ताईंचा माझ्यासाठी प्रयत्न चालू आहे की मला 1 तासाचा वेळ द्या. तर मी त्या ठिकाणी असा विचार केला की माझ्यापेक्षा यांना पुण्यावरून या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी खूप साऱ्या लोकांना माहिती मिळावी म्हणून त्यांनी कमीत कमी 3 दिवस झाले प्रयत्न केलेत. मी या केडी न्यूजच्या चॅनलला, त्यांच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून म्हणजे अगदी ताई खूप साऱ्या अशा शुभेच्छा देतोय की तुम्ही खूप साऱ्या महत्वाच्या प्रश्नावरती आज चर्चा केली आणि माझ्या आयुष्यामध्ये जसे बदल घडलेत तसे इतरांच्या आयुष्यामध्ये घडावे अशी मी मगदूम बाबांनी प्रार्थना करतो. खरं पाहायला गेलं तर बदल हा स्वतःवरती विश्वास असल्यानंतरच घडतो या मताचा मी आहे. परंतु जर तुम्हाला यदा कदाचित वाटलं की तुम्ही नक्की आमच्या न्यूज चॅनलच्या खाली कमेंट करा. मी त्या कमेंट्स नक्की वाचेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी त्या ठिकाणी देईल आणि तुम्हाला पुन्हा एकदा आश्वासित करतो की तुम्ही हे होय नक्की तुमच्या जीवनामध्ये आयडियल वेटवरती येऊ शकता. आणि त्याच्याही प्रथम ताई तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर स्वप्न पाहिलं तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही पळा, मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी नक्की मिळतील. धन्यवाद. थँक्यू दादा, तुझे खूप आभार. दादानी आता जे काही अनुभव सांगितले, खरं तर ते अनुभव प्रत्येक जाड व्यक्तीच्या आयुष्यात येतात. प्रत्येकांना टोमणे हे सगळं बोललं जातं, पण त्या सगळ्यातून पॉझिटिव्हली कसं घ्यायचं, एक तर त्यांनी स्वतः वजन कमी केले, दुसरी गोष्ट कुठल्या सप्लिमेंट्सचा वापर नाही, काही नाही, आणि त्यांनी त्याचा पूर्ण अनुभव सांगितलाय. आणि या सगळ्याचं जर आपण सगळं आपण फॉलो केलं तर नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो बदल घडून येऊ शकतो. आणि आपण सगळेच म्हणजे कर्कम दर्शन असू दे किंवा सगळे दर्शक असू देत, आम्ही सगळे खूप ऋणी आहोत तुझे, कारण तू येऊन आम्हाला तो एक कानमंत्र दिलाय. आम्ही सगळे खूप इन्स्पायर्ड आहोत तुला बघून. आणि नक्कीच आपण अशी भरपूर फिरोज दादाची सारखी उदाहरणं आता बघणार आहोत आणि अशीच बघायला भेटू देत. आणि आम्हाला सगळ्यांना प्रचंड अभिमान आहे तुझा, कारण तू हे खूप छान ट्रान्सफॉर्मेशन केलंस आणि असे अजून भरपूर फिरोज आता तयार होतील. त्याबद्दल खूप धन्यवाद दादा. थँक्यू. आणि खरं तर मी आमच्या थिटे सरांचं किंवा थिटे परिवाराचं पुन्हा एकदा मनस्वी आभारी. आणि मी या ऋणातून कधी मुक्त होऊ शकणार नाही, कारण लोकांच्या अगदी जवळचा प्रश्न किंवा जवळच्या लोकांसाठी असे ना त्यांनी आज हा वेळ काढलेला आहे. आणि नक्कीच मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवणार आणि त्या माझ्यासारखे अनेक फिरोज आपल्या या कर्कमच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जो हा मुलाखत पाहिल त्याच्यामध्ये हा नक्कीच बदल होईल, मी आशा करतो. आणि भविष्यामध्ये एक 6 महिन्यानंतर वर्षानंतर आपल्याला अशीच एखादी मुलाखत घेण्याचा प्रसंग यावा जेणेकरून एखादा व्यक्ती माझ्यासारखा या ठिकाणी येईल आणि त्यावेळेस मला खूप सारा आनंद होईल. थँक्यू. धन्यवाद. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.